जय गणेश दोस्तों, माझा गणेशा चैनल को आप लाइक करो और सब्सक्राइब करो। थैंक यू। जय गणेश। माझा पुढचा परिवार काय हा आत्महत्या करणारा आणि जे कलाकार आहेत ते कलाकार कुठेतरी संपून जातील। तसं उद्या मूर्त्याच जर बंद झाले तर मूर्तिकारांनी काय करायचं? पण मोठे गणेश उत्सव आपल्याला बघायला भेटणार नाही। बट गणसंकुल टू परेल वर्कशॉप शिफ्ट व्हायचं काय कारण होता तुमचा? खूप छान आहे, छान पद्धतीने गणपती विसर्जन होतो। आज जे बाहेरचे लोकांनी जे गणपती बघितले आपले पाण्यामधून बाहेर येताना, म्हणून माझं असं वैयक्तिक मत आहे की तुम्ही असे व्हिडिओ टाकू नका। तुझ्या प्लॅटफॉर्मवर खूप कलाकारांना वाव मिळते, खूप कलाकारांना लोक ओळखतात। ते एआयचं काहीतरी लोकांनी व्हिडिओ व्हायरल केलेली आपल्या महाराजाची, त्याच्यामुळे शॉप बिल्डिंगचा पण मी मनापासून धन्यवाद बोलतो। तर बरेचसे मूर्तिकार ट्राय करतील आणि त्यांना करू दे। मग त्याच्यानंतर मग ती मूर्ती सुकवायची कशी, मग तिला कशी सुकवायची? स्ट्रेट टू द पॉइंट। ज्या परांजी खोलली तर पहिला अंगावर कादा माझ्या आला की परवाची माझी जी ट्रॉली आली आहे, पण मी बनवू काय? माझी जी ओळख आहे ती फक्त परवाच्या महाराजामुळे। कुठेतरी गुरूंचं स्थान परत मिळाला। 12 ते 13 दिवस राहिले, गणपतीची बिल्डिंगच चालू होती। पण 1 वर्ष गेलं, ठीक आहे, लोकांना आवडलं। पण दरवर्षी प्रत्येक वर्षी जर आपण जर असं बॅलन्सिंग करू आणि ते शक्य होईल म्हणजे किंवा ते सक्सेस होईल असं नाही। जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी? टीजीपी इज बैक और पहला ही एपिसोड इतना जबरदस्त आपके लिए हम लेके आए हैं। मूर्तिकार नन अदर देन अरुण शेठ दत्ते, और इस साल तो उन्होंने मार्केट में धूम मचा दी थी। परेलचा महाराजा और बहुत सारी ऐसी आइकॉनिक मूर्तिज उन्होंने बनाई हैं। तो आज वो सब के बारे में हम बात करेंगे, जानेंगे कि क्या प्रोसेस था, कितना हार्डवर्क लगा, कितनी डेयरिंग लगी और कितना फोकस लगा ये लेवल तक पहुंचने के लिए। और थोड़ा सा हम डिस्कशन करेंगे नवरात्रि उत्सव, थोड़ा दिवाली और मिक्स कॉन्वर्जेशन करेंगे, और उनसे बहुत सारी चीज़ें सीखने को मिलेगी। बहुत सारे अनहर्ड किस्से जो वर्कशॉप में हुए थे, किसी को पता भी नहीं है, वो आज हम यहाँ पे डिस्कशन करने वाले हैं। और आप सभी ने जो भी क्वेश्चंस पूछे हैं वो भी मैं ट्राई करूंगा कि वो भी जल्द से जल्द कवर, यहाँ पे बहुत ज़्यादा से ज़्यादा कवर करने का ट्राई करूंगा। हमें कुछ 300 से 350 क्वेश्चंस इंस्टाग्राम के स्टोरी पर आए हैं, तो वो सारे पूछना तो हमें पॉसिबल नहीं होगा, बट सिलेक्टेड अच्छे वाले क्वेश्चंस हमने चुने हैं जो हम यहाँ पे अरुण दादा से पूछने वाले हैं। एपिसोड को एंड तक जरूर देखना। और हमने यहाँ पे देखा है कि हमारे 70% से ज्यादा व्यूअर्स हमारे सब्सक्राइबर्स नहीं हैं, तो कृपया करके हमारे चैनल को सब्सक्राइब करें, क्योंकि हमें ये गणेश उत्सव को एक अंतर्राष्ट्रीय स्तर पर, मतलब इंटरनेशनल लेवल पर हमको लेके जाना है। हमारा गणेश उत्सव ऑलरेडी पहुंच चुका है, बट हमें हर घर, हर गली और हर बच्चे के मन में ये स्टोरीज और ये सारे कुछ जितने भी हमारे गणेश उत्सव और उत्सव से रिलेटेड स्टोरीज है, वो सारे ग्लोबल लेवल पे हमको लेके जाना है। उसके लिए आपका एक सब्सक्राइब बहुत ही महत्वपूर्ण है, तो लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर करें। और अरुण शेठ दत्ते, इनका एपिसोड एंड तक जरूर देखना। गूजबम्स एपिसोड होने वाला है ये। अगर आपने नहीं देखा एंड तक तो आप बहुत कुछ मिस कर जाओगे। जय गणेश दादा, वेलकम टू टीजीपी एंड अरुण दत्ते 2.0 इज हियर। जय गणेश। जय गणेश। कशा आहेत दादा तुम्ही? मस्त, छान, बाप्पाचे आशीर्वाद। आता तुम्ही रिलॅक्स मोडमध्ये दिसतायत, आणि वर्कशॉपचा जो तुमचा सिनारिओ आहे तो आणि यामध्ये खूप फरक आहे। तर आम्हाला हा रूप तुमचा आवडतो की तुम्ही रिलॅक्स राहता, काही टेन्शन नसतो, आणि बोलतात ना की एक पर्सनल स्वतःसाठी पण टाइम तुम्हाला भेटतो। खूप बरं वाटतं की गणपतीच्या एवढ्या 3-4 महिन्याच्या स्ट्रगल नंतर, नवरात्रीच्या नंतर आज आपण एका ठिकाणी येऊन एवढं छानपैकी बसलोय, नवीन कपडे घातले आणि तुझ्याशी बोलतोय। दिवाळी आली आहे, त्याच्यामुळे खूप बरं वाटतं की चांगला वेळ मला मिळाला आहे आणि तू जो वेळ काढून दिला आज, त्याच्यामुळे तुझं धन्यवाद बोलतो की तू आज इथे बोलवलं। आणि दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा, आणि तुलाही खूप साऱ्या शुभेच्छा। सुरुवात करायच्या आधी सगळ्यांना शुभेच्छा। जय दिवाळी, जय गणेश। दादा, सुरुवात करूया आपण की गेल्या वर्षी तुम्ही गणसंकुलला होते आणि यावर्षी तुम्ही परळ वर्कशॉपला आले, तर आम्हाला तर आनंद आला, पूर्ण मुंबईनी आनंद घेतला आणि महाराष्ट्रभर तुमच्या मूर्त्या प्रसिद्ध झाल्या, तर त्याच्यावर पण आपण येऊ। बट गणसंकुल टू परेल वर्कशॉप शिफ्ट व्हायचं काय कारण होतं तुमचं? कसं ते आता पहिलाच बॉल तू यॉर्कर फेकलाय, त्याच्यामुळे डिफेन्स करायचं की 6 पार आहे ते मला माहीत नाही आहे, कारण तू पहिलाच विषय तो गणसंकुलला घेतला आहे। बरेच वर्षापासून माझी तयारी होती की परेल वर्कशॉपला यायची, पण काही काळामुळे येता आलं नाही।
पण कुठे कुठे गोष्टी होतात, इतक्या अति होऊन जातात ना, की माणसाला शेवटी त्या त्रासातून बाहेर यावं लागतं. आपण बोलत नाही की आपल्याला कुठल्या गोष्टीचा त्रास झाला आहे, पण सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. त्याच्यामध्ये आपलं बजेट आलं, आपलं आपल्या काही सुविधा आल्या, की आपल्या ज्या काही सुविधा मिळतात ह्या सगळ्या गोष्टी आल्या. पण घनसंकुल A1 आहे, नो प्रॉब्लेम, तिकडचे सगळे लोकही गायडन्स आहे. पण मनाला कुठेतरी सॅटिस्फॅक्शन असं वाटतं की नको, आपण इथे इथे न राहता कुठेतरी नवीन ठिकाणी गेलो पाहिजे. आणि हे सातत्याने 3 वर्षापासून प्रयत्न करत होतो मी. पण शेवटी कालांतराप्रमाणे ह्या 2025मध्ये निलेश विदाते आणि बंटी पोहेकर आणि दिगोळे ह्यांनी सपोर्ट करून मला परिवर्षामध्ये स्थान दिला. आणि त्यांच्या ह्याच्यामुळे, त्यांच्या मैत्रीमुळे मी त्या परिवर्षामध्ये आलो. आणि मंडळाचाही फोर्स होता की दादा तुम्ही तिकडे या आणि गणपती बनवा. तर बरं वाटलं यावर्षी येऊन मला. तुम्ही सगळ्यांनी बघितलं बाकीच्या गोष्टी. तर एक फिलिंग सांगा ना दादा, की परळ वर्कशॉप हे बोलतात ना की गणेश उत्सवाची पंढरी म्हणतात, की आणि कृणाल दादा पाटीलनी पण बोललेलं आहे की हे लॉर्ड्स मैदान आहे, परेल वर्कशॉप म्हणजे लॉर्ड्स मैदान आहे क्रिकेटसारखा. तर कसा एक्सपिरियन्स होता, म्हणजे इतकं वर्ष तुम्ही गडसंकुलला होते, अर्थरोडला होते, तुमचा कारखाना सायनला होता, बट यावर्षी परत कमबॅक टू परेल, कसं वाटलं? नाही, वा वा, खूप अप्रतिम वाटलं. कारण 2017मध्ये जे आम्ही प्रथम वर्ष होतं माझं इथे परिवर्षामध्ये, तर त्यावेळेला एक्सपिरियन्स वेगळा होता. कारण त्यावेळेला माझे गुरु सोबत होते. आणि 2017च्या नंतर मी डायरेक्टली 2025मध्ये आलो. ज्या वेळेला सायन्सचा कारखाना सोडला त्याच्यानंतर मी 2017मध्ये परिवर्षामध्ये माझं पहिलं वर्ष होतं लालबागमध्ये. पण त्यामध्ये तेव्हा लोक मला ओळखायला लागली की अरुण दत्ते कोण आहे. आणि त्याच्यानंतर जी माझी स्ट्रगल लाईफ सुरू झाली, म्हणजे महत्त्वाची जी मार्केटमध्ये दिसते. कारण सायनमध्येही मोठे गणपती केले, ट्रॉलीवरचे गणपती केले, 100, 125, 150 गणपती केले. पण इतकं नावांत रूपांतर नाही आलं, की लोकांनी जास्त ओळखलं नाही आहे. लोकलेपुरता म्हणजे सायनपुरता, त्या एरियापुरता मला लोक ओळखत होती. पण ज्यावेळेला परिवर्षामध्ये आले तेव्हा कळालं की अरुण दत्ते ही मूर्तिकार आहे. आणि आणले ते माझ्या गुरूंनी, विजय खातूंनी आणलं. पण त्याच्यानंतर मग मी गणसंकुलमध्ये गेलो. आणि गणसंकुलमध्ये ती स्ट्रगल लाईफ चालू राहिली. बऱ्याचशा मूर्त्या मिळाल्या, बरेचसे नामचीन मूर्त्या मिळाल्या, नावही झालं. आणि देवाच्या कृपेने सगळ्या काही गोष्टी चांगल्या झाल्या, सुरळीत चाललेलं. पण कुठेतरी असं वाटत होतं की परत आपल्या गुरूंच्या जागेवरती जावं, जिथे विजय खातूंनी सुरुवात केलेली. तर त्यांनी ती 2000मध्ये सुरुवात केलेली हिची. तर म्हटलं आपणही सुरुवात करूया. तर 3 वर्षापासून माझा प्रयत्न चालू होतं, पण तो सक्सेस झाला 2025मध्ये. तर तो एकदम अप्रतिम आहे. म्हणजे यावर्षीचा एकदम जो होता विचार, तर 2017 नंतर की 2025 नंतर मी इथे आलो, तर लोकांचा जो प्रतिसाद आहे तो मला खूप चांगल्या प्रकारे मिळाला. आणि नावाची जी आपली ओळख आहे ती खूप जास्त प्रकारे मिळाली. म्हणजे आता महाराष्ट्रात तर नाही, तर महाराष्ट्रात बाहेरसुद्धा लोक ओळखायला लागली. तर त्याच्यामुळे असं वाटलं की कुठेतरी गुरूंचं स्थान परत मिळाला आणि ती जागा पुन्हा मिळाली. आणि ते माझे मित्र आहेत, त्यांनी मला एक सहकार्य केलं, एक मदत केली. त्याच्यामुळे मी ते करू शकलो. आणि बाकी मंडळांच्या सहकार्याने, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापोटी मी ज्या मूर्त्या बनवल्या, त्या मूर्त्या लोकांना आवडत गेल्या आणि त्या गोष्टी होत गेल्या. आणि चांगल्या रीतीने करत गेलो, काम करत गेलो, मेहनत करत गेली. पण मागे वळून नाही बघितलं की आपलं कधी नाव होतं आहे की नाही होतं आहे. आपण फक्त काम करत गेलो, पण देवाची कृपा आहे की ते नाव होत गेलं. स्ट्रेट टू द पॉइंट, परेलचा महाराजा. तर स्टार्टिंगपासून, म्हणजे तुम्ही जेव्हा स्केच करता किंवा आउटलाईन करता, तो प्रवास ते विसर्जन, आम्हाला सगळं सांगा की कसं तुमच्या मनात आलं की 45 डिग्री गणपती बेंडिंग, म्हणजे एवढं पोजमध्ये तुम्ही केलात. रिस्क फॅक्टर, कोण कोण तुमच्या सपोर्टला होते, आणि कसं डिस्कशन झालं, मंडळांनी काय सांगितलं, आणि काय काय झालं, आम्हाला सगळं सांगा. परेलचा महाराजा फ्रॉम स्केच टू विसर्जन सगळं. परळचा महाराजा म्हणजे आजच्या तारखेला माझी जी ओळख आहे ती फक्त परळचा महाराजामुळे. म्हणजे असे तर बरेच मूर्त्या आपण बनवतो, 100च्या वरती मूर्त्या बनवल्या मी. पण लोक परळच्या महाराजामुळे मला नावाचे जातात की अरुण दत्ते परळचा महाराजा. आणि यावर्षी बॅलन्सिंग मूर्ती म्हणून ओळखले गेले. त्याच्यामुळे मी लोकांचं खूप मनापासून धन्यवाद बोलतो की त्यांनी इतकं प्रेम दिलं परळचा महाराजाला, मला इतकं प्रतिसाद दिलं. आणि ज्या काही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राच्या बाहेर लोकांनी जे कौतुक केलं ते खूप अप्रतिम होतं. आजही मला रोजचे 15 ते 20 फोन, म्हणजे गणेशोत्सव संपला, नवरात्री संपली, दसरा संपला, तर दिवाळी आली, तरी लोकांचे 10 ते 15 फोन मला रोजचे असतात की दादा मूर्ती छान आहे, किंवा आम्हाला तुमच्याकडे मूर्ती बनवायची आहे, बॅलन्सिंग बनवायची आहे, म्हणजे वगैरे वगैरे असे बरेचसे फोन असतात. किंवा आपण कुठेही रस्त्यानं जाता येताना
कारण कोण रस्त्यात भेटला की फोटोही काढतात. म्हणजे आजही ती चालूच आहे, त्या गोष्टी चालूच आहे. त्याच्यामुळे इतकं एक बरं वाटतं की असं वाटतं की आपण जर बॅकला गेलो, म्हणजे आपण जर मागे गेलो, जेव्हा कारखाना सुरू केला, तर असं वाटतं की सुरुवात जेव्हा पर वर्षभला आलो तर कधी वाटलं नव्हतं की आपण एवढ्या कोपऱ्यामध्ये तो बराचसा महाराजा बनवू आणि एक मूर्ती संख्या हलवून टाकेल आणि माझ्या स्वतःची लाईफ पण चेंज करून टाकेल. तर खरंच लाईफ चेंज केली आहे माझी. आणि ह्या बऱ्याच दिवसामध्ये गणपतीच्या आगमनापासून ते आता दिवाळीपर्यंत इतका काही अनुभव आला आहे, तो खूप अप्रसिद्ध अनुभव आला आहे. कारण तुम्हाला एक सांगतो की ज्या वेळेला परळचा महाराजाचे मंडळ जेव्हा माझ्याकडे प्रथम आले की त्यांनी सांगितले की दादा दरवर्षीप्रमाणे आपल्याला गणपती करायचा आहे. तर मी म्हणलो ठीक आहे. तर बरेच दिवस महिना गेला, 1.5 महिना गेला. मे महिन्यापासून आमचं बोलणं सुरू झालं की मी तुम्हाला स्केच देतो, पण मला काय स्केच देता आलं नाही. आणि शेवटचा टप्पा आला आपला जुलै महिन्याचा एंडिंग. मग त्यावेळेला मंडळांना स्केच द्यायचा म्हणून मी काहीतरी स्केच आपले दिले, 2-3 स्केच असे पाठवले उभे गणपती. म्हटलं ह्याच्यातला तुमचा गणपती कुठला तरी बनवतो मी एक. तर मंडळ बोलले ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आणि पण मंडळांचा एवढा विश्वास असतो आपल्यावरती की जेणेकरून दादाजी इतके वर्ष दाखवतात एक आणि करतात एक. हा त्यांचा वैयक्तिक मत आहे. पण तसं गोष्टी झालेल्या आहेत की आता बरेचसे आपण स्केच दाखवतो आणि मग एखादी मूर्ती आपण बनवतो, पण ते आपल्या माइंडनुसार की आपण आपल्याला ज्या मूर्त्या आवडतात. मग मंडळांचा एक विश्वास होताच आपल्यावरती. पण त्यांनी मंडळांमध्ये एक स्केच दिला मला की दादा तुम्ही अशीची मूर्ती बनवा. पण मग मी म्हटलं की नको, ती मूर्ती थोडीशी एक नॉर्मल पोजमध्ये, तर मला तशी काही करायची नाही आहे. तर माझी अशी इच्छा आहे काहीतरी वेगळं करायची. तर तो वेगळं काय करणार? तर मंडळांनी हा विषय असला की तू वेगळं काय करणार? म्हटलं मी वेगळं करणार, पण मी बोलणार नाही. तुम्हाला विश्वास असेल तर गप्प बसायचं, नाही तर तुमचं काय स्केच आहे त्या स्केचप्रमाणे मूर्ती बनवतो. तर एकही मंडळ काही मला मंडळातली एकही पोरं काय बोलली नाही. कारण मंडळातली पोरं एवढी छान आहेत, खूप चांगले पोरं आहेत आणि एकही शब्द माझ्या पुढे काही बोलत नाही. त्याच्यामुळे त्यांना पूर्ण विश्वास आणि प्रेमही खूप करतात. मग त्यांनी सांगितलं की दादा की चल तुझ्याप्रमाणे बनव. मग मी त्याच्यानंतर त्यांच्या ट्रॉलीच्या मागे लागलो की मला तुम्ही ट्रॉली द्या, कारण मला तो गणपती बनवायचा होता. पण मला हेही माहीत नव्हतं की मी बॅलन्सिंग मूर्ती करणार आहे. आणि त्यावेळेला माझे बरेचसे इंटरव्ह्यू पण झाले, तुम्ही बघितलं असाल. तर त्यावेळेला मी त्यांना हेही सांगितलं की आता पहिल्या माझी ट्रॉली येते, पण अजूनही डिसाईड नाही की मी मूर्ती काय बनव. कारण मला बनवायची होती मूर्ती वेगळी आणि झाली वेगळी. हा एक विषय होता. तर त्याच्यानंतर मी मंडळाला मागे लागलो की ट्रॉली आणा. ट्रॉली आणल्याच्यानंतर की मी एक विषय टाकेल की नक्की मी करू काय. तर मग माइंडमध्ये आपल्या असतो की आपण असं केलं तर कसं होईल, असं केलं की कसं, म्हणजे ही मूर्ती बनवली तर का होईल, ती मूर्तीमध्ये का होईल. तर मूर्तीचं स्टार्ट टू एंड सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतं. मग त्याच्यानंतर मंडळाची ट्रॉली 2 आठवडे आधी आली, फक्त 2 आठवडे आधी. आणि अवघ्या त्यांची संकष्टीला पूजा असते. संकष्टीच्या नंतर ते लोक ट्रॉली आणतात त्या रात्री. आणि त्याच्यानंतर अवघे 15 ते 20 दिवस मला मिळतात गणपती आगमनासाठी. तर त्या 22 दिवसामध्ये मी गणपती बनवू कुठला. तर हा माझ्याकडे समोर मोठा प्रश्न पडला. आणि त्याच्यानंतर त्याच्या आधी पण एक इंटरव्ह्यू झाली, तेव्हा पण मी बोललो की परवाची माझी ट्रॉली आली आहे, पण मी बनवू काय. आता माझ्याकडे तो विषय आला की बनवू काय, हा सगळ्यात मोठा मुद्दा होता. तर एकही दिवशी असं रात्री असं वाटलं की आपण काहीतरी वेगळं करूया. तर वेगळं काय करूया. तर 2023मध्ये तुम्ही बघितलं असेल की घोड्याची मूर्ती होती, 3 घोड्याचा रथ बरोबर. तर त्यावेळेला तो गणपती मी बॅलन्स केलेला कमरेपासून वाकवलेला. तर मी विचार केले की आपण काहीतरी वेगळं करूया. ह्यावर्षी कमरेतून वाकवला ना, तर आपण काम करूया यावर्षी आपण ढोपराजेतून वाकूया गणपती, की थोडा अजून बॅलन्स होईल आणि काहीतरी कॉन्सेप्ट घेऊया. तर कॉन्सेप्ट मी तर फोडणार नाही की मी काय कॉन्सेप्ट बनवतो. तो कॉन्सेप्ट कदाचित पुढच्या वर्षी येईल. तर तो कॉन्सेप्ट मी मंडळाशी डिस्कस केलं की मी असं तो कॉन्सेप्टमध्ये गणपती करतो हवेमध्ये. तर मंडळाने सांगितलं की दादा आमचा तो कॉन्सेप्ट नाही आहे, कारण आम्ही ऑलरेडी एक रील टाकली आहे. त्या रीलमध्ये आम्ही बोलतात ना राक्षसाचं वध करताना किंवा आजकालचे जे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी होती, आपल्या महिलेवरती अत्याचार होतो आहे, लोकांवरती अत्याचार होतो आहे, त्या अत्याचार दूर करण्यासाठी जे गणपती बाप्पा जे काही करू शकतील त्या मुद्द्यावरती आम्ही व्हिडिओ बनवला आणि तो आम्ही रीलही टाकला आहे. त्याच्यामुळे ऑलरेडी आमची मार्केटमध्ये नाव पसरलं आहे की गणपती असं येणार आहे, ह्या पद्धती येणार आहे. बरोबर. तर मी म्हटलं ठीक आहे, मग जर हिंसेवरती जर पाहिजे तर मग आपण खाली राक्षस टाकूया, तर बाकी मी माझ्या पद्धतीत बनवतो. ते बोलले ठीक आहे. मग एक तो विषय निघाला, एक दिवस सरत गेले आणि दिवस आले 12 ते 13 दिवस राहिले. गणपतीची बिल्डिंगच चालू होती, फक्त रॉड उभा करून ठेवलेला आणि अवघ्या 13-14 दिवस उरलेले फक्त गणपतीला. अजूनही मंडळ येऊन उभे होते की दादा गणपती कधी करणार. राहिले 14 दिवस, पण त्यांना माहिती आहे की गणपती होणार. काहीच गणपती नव्हता 13-14 दिवस आधी पण जर तुम्ही बघितलं असाल तर. मग एके दिवशी माझे जे वेल्डर मित्र आहेत आमीन बेग, त्याच्यासोबत मी डिस्कस केलं
अशाच्या पद्धतीत आपल्याला गणपती बनवायचा आहे आणि अशाच्या पद्धतीने मला रॉड तो वेल्डिंग करायचं आहे. मग ज्या पद्धतीमध्ये जो रॉड होता, ज्या पद्धतीमध्ये जे त्याचं मटेरियल होतं ते मी मागवलं, वेल्डिंग केली आणि वेल्डिंग केल्याच्या नंतर मग मी तो गणपती हळूहळू तो बनवायला घेतला. गणपती बनवल्याच्या नंतर 2 दिवसानंतर माझा वेल्डर आला. मग त्याने मला सांगितलं की तू गणपती तर बनवते हवेमध्ये, पण हा एवढा बॅलन्स का? कारण हा गणपती खूप बाहेर आहे, कारण हा एवढा बाहेर असणं थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो. वेळेला मान्य मला प्रॉब्लेम होऊ शकतो, पण म्हटलं होणार नाही. याचं कारण आहे की आपला अनुभव आणि आपण जो मटेरियल टाकतोय तो, म्हणजे तुझ्या आणि माझ्या मटेरियलमध्ये ज्या काही गोष्टी आहेत, आपण ज्या काही गोष्टी टाकणार आहोत ते आपल्याला माहिती आहे. आणि जो माझा अनुभव आहे बोलतो ना, तर ह्या गोष्टी काही होणार नाही आहे. बघायला गेलं तर मूर्ती खूप हेवी होती आणि यावेळेला मूर्तीचं आगमन झालं त्या दिवशी गणपती खूप ओला होता. त्याच्यामुळे मी हिंमत केली तो गणपती बनवायची आणि त्याला म्हटलं तूही हिंमत कर. आणि मग त्यांनी मला आधार दिला, मी त्याला आधार दिला. दोघांनी एकमेकांना सपोर्ट केला. त्यांनी वेल्डिंग केली, मी गणपतीचं काम केलं आणि मग अशा पद्धतीमध्ये तो गणपती पूर्ण इन बॅलन्स पूर्ण बनला. त्याच्यामुळे तो जास्त हवेत बनला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिअल फॅक्ट सांगतो की मलासुद्धाही माहीत नव्हतं की गणपती एवढा बाहेर आहे. कारण ठीक आहे, ट्रॉलीपेक्षा थोडा बाहेर आहे, इज ओके, नो प्रॉब्लेम. पण ते बांबू होते, परांजी बांधलेली होती, तर त्यावेळेला एवढं मला कळून नाही आलं की टर्न कसं बांधणार का. हां, तर त्यावेळेला म्हटलं की हां, तर चांगला मुवमेंटमध्ये गणपती बनला आहे. आणि तुम्ही बघितलं असाल ना, तर गणपती जोडताना पुढे मलबारीचा गणपती होता. त्याच्यामुळे तो गणपती समोरून दिसतच नव्हता. तो गणपती मला गणपतीच्या हाताखालून बांबू घालून, त्या ट्रॉली खालून, त्या ट्रॉली खालून, म्हणजे जिथे जागा मिळेल तिकडे जाऊन तो गणपती बघून त्याचे हात जोडले, त्याचे पाय जोडले, त्याची बॉडी जोडली. पण ॲनाटॉमीला मी कधी चुकलो नाही. थोडा वेळ घेतला जोडायला. 2च दिवसात तो गणपती मी पूर्ण केला आणि 2 दिवसात तो गणपती मी जोडला. मग त्याच्यानंतर जेव्हा गणपती पूर्ण झाला, मंडळांना ठीक आहे, मंडळांना आवडला, गणपती बॅलन्स आहे, पण गणपती एवढा कळून येत नव्हता, कोणालाही कळून येत नव्हता. माझ्या स्वतः फॅमिलीला कळून येत नव्हतं की गणपती कसा आहे. माझे कारागीर बोलत होते की हां, हवेत तर केलं आहे, पण तो गणपती कसा आहे पद्धतीने एवढं दिसून नव्हता, कारण सगळ्याला गणपती होते. तर मी म्हटलं तुम्ही काळजी करू नका, ज्या वेळेला हा गणपती परांजी खोलेल, सगळे समोरचे गणपती निघतील, तर तुम्ही हा गणपती बघा, तुम्हाला आवडेल. आणि मंडळाला तेच बोललो, तू टेन्शन घेऊ नको, गणपती खूप सुंदर झाला आहे, तर तुला कळत नाही आहे, हवेत तर दिसतोय पण कळत नाही आहे. मग त्यावेळेला मंडळाने काय केलं, आगमनाच्या दिवशी ज्या परांजी खोलली तर पहिला अंगावर कादा माझ्या आला. कारण ती जी वेळ होती ना, एवढी भयानक होती ना, की एक आनंद पण होता आणि डोळ्यात अश्रू पण होते आणि एक भीती पण होती. ह्या तिन्ही गोष्टी माझ्या अंगात आल्या. एक भीती, एक आनंद आणि एक ह्या गोष्टी की आता करायचं काय, की गणपती एवढा बाहेर आला आहे आणि गणपती पुन्हा रेडी आहे, मंडळ खाली घ्यायला उभे आणि गणपती खूप सुंदर आहे, अप्रतिम मूर्ती झाली, पेंटिंग पण खूप सुंदर झाली, फिनिशिंग खूप सुंदर झाली, बॅलन्सिंग खूप सुंदर झाला. आणि ते सगळं खोलल्याच्या नंतर मला 4 वाजून तो गणपती दिसला, नीटनेटका दिसला. म्हटलं आता बनवलं तर आहे, मग आता काय करायचं, मग आता तर गणपती जाऊ द्यायचं. मग मी सांगितलं मंडळांना की आता तुम्हाला आरती घ्यावी लागेल, कारण दरवर्षी मंडळाचं एक रीत होतं की नारळ ठेवायची आणि मूर्ती घेऊन जायची. पण मी म्हटलं नाही, ह्या वेळेला तुम्हाला गणपतीची आरती घ्यावी लागेल. आणि त्या परमेश्वराला इथून जसा निघेल ना, तसं गिरगाव चौपाटीपर्यंत पोचायचं आहे आणि तो पोचणार हे मला माहिती होतं. कारण माझी जेवढी श्रद्धा आहे, भक्ती आहे, जेवढी मी मूर्ती बनवतो तेवढी श्रद्धा भक्ती पण ठेवतो गणपती बाप्पावरती. तर आज आपण काही नसताना आज इथपर्यंत आणलं, सगळ्या गोष्टी जे मिळवून दिल्या, जे स्वप्न पूर्ण केले ते सगळं त्या परमेश्वरांनी, गणपती बाप्पाने, आणि फक्त ते चालवलं आमच्याबरोबरनी. त्याच्यामुळे त्यांचं मी सगळ्यांचे आभारी आहेत. आणि जेव्हा आगमन सुरू झालं त्यावेळेला गणपती निघाला, आरती झाली आणि निघाल्याच्या नंतर अक्षरशः मी गणपतीच्या मागे नव्हतो, मी गणपतीच्या बॅक साईडला होतो. अच्छा, ह्याला पुढे होतो. मग पुढून मला असं वाटलं की गणपती जाम हालतोय, पण गणपती हालत नव्हता. ते आपला जो परत हा मुवमेंट होता, म्हणजे खड्डे वगैरे होय, आणि आपला जो परत जो रस्ता आहे मधला कारखान्यातला, तो थोडा अप डाऊन, त्याच्यामुळे गणपती खूप अप डाऊन होत होता. तर मनात थोडी भीती होती, आनंद होता. म्हटलं काय होईल आणि काय नाही. फक्त माझी एवढी इच्छा होती की परमेश्वराला की हा गणपती व्यवस्थित रीतीने फक्त रोडपर्यंत येऊ दे. एकदा रोडवरती आला तर मी जिंकलो. आणि त्याच्यानंतर मी माझ्या वेल्डरला फोन केला मागून की तू काय कर, काही पण कर आणि ट्रॉलीवरतीच चढ.
आणि ट्रॉलीवरती उभा राहतो मागच्या साईडला, भले काही होते उद्या, एवढं थोड्याच्या रस्त्यामध्ये 50 मीटर पण नसेल तेवढ्या रस्त्यात काही होते, पण तो मागे उभा राहा बॅकअपला. ते मला आधार राहील की कोणतरी माझ्या मागे उभा आहे. आणि मी गणपतीच्या मागे उभा होतो ऑफिसमध्ये आणि मी बघत पण नव्हतो. आणि अक्षरशः मी तोंड या साईडला गेला गणपती जाताना, म्हटलं गणपती चाललंय जाऊ दे, म्हटलं सावकाश जाऊ दे. आनंद वाटते लोकांना, गणपती बाप्पा मोरया बोलतात आहे. ज्यावेळेला आपला परिवर्षाच्या गेटला गणपती आला, तिथे फुग्यांचं हे वर्षाव झाला, तिरंगाचं फुगे लावलेले मंडळांनी, खूप सुंदर लावले, खूप अप्रतिम लावले. आणि त्याच्यानंतरच्या तो रस्त्यावर आला आणि जो लोकांचा क्राऊड आणि ज्या क्राऊडचा जो आवाज आला ना, त्या आवाजाने मी पळत सुटलो की म्हटलं आता मी जिंकलो. म्हणजे जी माझी बॅलन्सिंग होती ती सक्सेस झाली. आणि आता ह्याच्यापुढे मला भीती नाही, ह्याच्यापुढे मला अजिबात भीती नाही, कारण गणपती आपला व्यवस्थित रस्त्यावरती पोचला आहे. त्याच्यामुळे त्याच्यानंतर मग मी धावलो आणि मग मी जायपर्यंत गणपती थोडा पुढे गेलेला आणि मग मी त्या गणपतीला तुम्ही आले ट्रॉली? हां, मी अटॅच केला. आणि खूप आनंद वाटला की आयुष्यातला की एवढी मोठी डेअरिंग. कारण शक्यतो कसं आपण बॅलेन्सिंग मूर्ती आजपर्यंत बघितल्यात, माझ्या गुरूंच्याही कारखान्यात मी बघितलेत, उभे बॅलेन्सिंग आपण बघितलेत, पण आडवी बॅलेन्सिंग मला तरी वाटतं की मी माझ्या एवढ्या 30 वर्षाच्या करिअरमध्ये बघितली नाही. आणि कधी कोणी केली असेल किंवा पुढे करतील नाही असं नाही आहे, खूप चांगले कलाकार तेही करतील, पण थोडी हिंमत पण त्यासाठी खूप ठेवावी लागते. आणि माझ्या वेल्डरने आणि आम्ही मनावर ते दगड ठेवून ती हिंमत ठेवली की बॅलेन्सिंग करायची आणि त्या पद्धतीत करायची. फक्त एवढंच आहे की आगमनला जास्त फिरवता नाही आली मूर्ती, कारण मूर्ती 1.5 ते 2 टनाची होती, 6 हाताची मूर्ती होती, खूप हेवी होती आणि मूर्ती होती ओली. कारण काय होतं आहे, मूर्ती 5 ते 6 दिवसात बनवल्यामुळे ती मूर्ती ओली होती, सुकली नव्हती. तर आतून पूर्ण मूर्तीचं स्ट्रक्चर ओलं होतं. आणि ओलं असल्यामुळे मंडळाला आगमन करायचं होतं इथे लालबागवरनं फिरून पट्टा. ते बोलले की आपण खऱ्या वर्षामधून काढू आणि गणपती लालबागवरनं फिरून आपण इकडे घेऊन आणि मग इथून आपण स्टार्ट करू. तर मी म्हटलं तसं काही करू नका, कारण गणपती हा ओला आहे, तर तुम्ही विसर्जनला तर पुन्हा फिरवालाच गणपती, पण आगमनला म्हटलं तुम्ही शॉर्टकट माना, कारण गणपती ओला. बॅलेन्सिंग आपला व्यवस्थित झाला पाहिजे, तो मनपात व्यवस्थित केला पाहिजे. कारण होतं काय, आपण आयुष्यात स्टार्टिंगपासून लहानपणापासून एवढं स्ट्रगल केलं आहे, हळूहळू आपण लोक आपल्याला ओळखायला लागली आहे आणि कुठेतरी आपलं नाव देवाच्या कृपेने चांगलं होतं आहे, लोक ओळखतात आहे. मी बोलत नाही की माझं नाव मोठं करा किंवा मला मोठं करा नका, पण कुठे गेलं लोक आपल्या चेहऱ्याने ओळखतात, आपण नमस्कार करतो, समोर नमस्कार करतात. पण तेवढाच एक आनंद वाटतं की देवाने अजून तरी काय पाहिजे. यार हे पैशाने मिळत नाही. आपण कोणाला पैसे दिले आणि बोललं की माझ्यासोबत सेल्फी काढ, हे पैसे घे, माझ्यासोबत फोटो काढ, हे पैसे घे, माझ्यावरती प्रेम कर, किंवा मला हे कर, मला ते कर, माझे फोटो स्टेटसला ठेव, माझे फोटो व्हिडिओ स्टेटसला ठेव, हे पैशाने होत नाही. हे सगळं मिळवावं लागतं. ही जी जागा, ही जी लेवल ही मिळवावी लागते. आणि त्या मिळवण्यासाठी आहे ना, खूप असे जुने दिवस बघितलेत मी, खूप असे शून्य दिवस बघितलेत की ज्याच्यातून काहीच न मिळवता, काहीच न काय करता स्ट्रगल करून आपण इथपर्यंत आलो. आणि त्या बाप्पाच्या कृपेने, ह्याची पराजा महाराजाच्या कृपेने की खूप नावरूपाला आलो, की ती बाप्पाची कृपा आहे, पराजा महाराजाची कृपा आहे की एकाच वर्षात त्यांनी एवढं नाव कमवलं की बरंचसं नाव होतं, पण त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर पण लोकांना कळून दिलं की आलं ते, आणि ह्याने ही मूर्ती बनली. तर मला असं वाटतं की खरंच मी हे आहे, म्हणजे लकी आहे की ती मूर्ती माझ्या हातून घडली. तर बरेचसे मूर्तिकार ट्राय करतील आणि त्यांना करू दे. आणि फक्त एवढंच आहे की बॅलन्सिंग खूप महत्त्वाचं आहे याच्यासाठी. आणि जो काही आपले सहकारी आहेत, जे आपले मटेरियल आहे, त्या गोष्टी खूप अनुभवू लागतं किंवा अनुमान लागतं याच्यासाठी की बॅलन्सिंग करण्यासाठी. तर जे दादा मटेरियल अवेलेबल तुम्ही बोलतात, तर ते तुम्ही मुंबईवरूनच मागवलेले मटेरियल आहेत की कुठले दुसरे मटेरियल आहेत? नाही, ते मुंबईवरनं मागवलेत, पण नवी मुंबईवरनं मागवलेत. म्हणजे मुंबई पण मिळतं, पण आपण विचार करतो की नवी मुंबईमधून म्हणजे बघायला गेलं तर पनवेलच्या बाहेर एक सिटी आहे, त्या सिटीतून आपण तो मटेरियल मागवलेलं. तर की म्हटलं असं जर आपल्याला करायचं तर ह्या पद्धतीत आपण ते मटेरियल मागू आणि वेल्डिंगसाठी स्पेशल आपण बॅलन्सिंगसाठी ते मटेरियल वापरू, जेणेकरून काय होतं ते बेंडिंग होत नाही. त्याच्यामध्ये पाईप नाही आहे, महत्त्वाचं म्हणजे त्यात तो पाईप नाही आहे. नाही, तो पाईप नाही आहे, त्याच्यामुळे बॅलन्स राहिला. कारण पाईप जरी असता तर तो वजनाने कुठे कुठे हळू तो बेंड झाला असता. तर तो दुसरा मटेरियल आहे, तर तो टाकूनसुद्धा गणपती 2 इंच बेंड झालेला, कारण ओला होता. पण त्याच्यानंतर तो जसं सुकत गेला तर 2 तो स्टेबलमध्ये आला, लेवलमध्ये आला. कारण वजनाने कसं ओला असल्यामुळे तो दाबला जातो
आणि सुकलं की परत तो जागेवरती येतो. त्याच्यामुळे मला ती खात्री होती की इथे तिथे काही होणार नाही. आणि जे आपले वेल्डर मित्र आहेत त्याच्यामुळे सहकार्य खूप चांगलं लाभलं मला. आणि माझे जे कारागीर वर्ग आहेत त्यांना मी ज्या पद्धतीत सांगितले की पॅच कुठे मारायची आणि किती मारायचे आणि किती पद्धतीत प्रमाण पाहिजे, पाण्याचं प्रमाण किती पाहिजे, मग त्याच्यानंतर मग ती मूर्ती सुकवायची कशी, मग तिला कशी सुकवायची, कशा पद्धतीत सुकवायची, कुठे मूर्ती सुकली पाहिजे आणि कुठे ओली पाहिजे, म्हणजे कुठे ओली राहिलं तर फरक नाही पडत किंवा कुठे सुकली तर फरक पडतो. तर ह्या गोष्टीचा अनुमान पाहिजे. आणि ह्या गोष्टी मी कारखान्यात 3-4 दिवसात केल्या पटापट. दिवस राहतो राहतो जिथे सुकली पाहिजे तिथे सुकवली आणि जिथे गरम नाही तिथे मी सोडून दिली. त्याच्यामुळे माझ्या कारागीर लोकांनी पण खूप सहकार्य केलं. मग त्याच्यानंतर आपण ज्या पॅचेस मारतो मूर्तीमध्ये ते कुठल्या पद्धतीत मारले पाहिजे, किती मारले पाहिजे, नाही तर आपण भरमसाठ मारू आणि मूर्ती अजून हेवी होईल, अशा पद्धतीने झालं पाहिजे. त्याच्यामुळे जे नवखे मूर्तीकार आहेत त्यांना त्या गोष्टी अनुभव आला येईल की ह्या गोष्टी अशा येऊन झाल्या पाहिजे तर हा बॅलन्स व्यवस्थित तो राहू शकतो. आणि मग गुडघ्यातून मला करायची होती पण ती झाली टाचेच्या इथून. पण टाचेच्या इथून पण नाही करता आली. टाचेच्या थोड्या मध्य भाग्यावर बोले गुडघ्याच्या आणि टाचेच्या मध्ये ती बॅलन्स आली. पण थोडीशी वेल्डिंग मी अजून पुढे घेतली असती ना तर टाचेतूनच आली असती, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला सर्व तो पाय दिसला असता. तर पुढच्या वर्षी बघू, काहीतरी वेगळा विचार केला आहे मी पुढच्या वर्षी. पण एवढा बॅलन्स नाही पण थोडाफार बॅलन्स नॉर्मली बॅलन्स करू. कारण कसं असतं दिवाळी सारखी सेम होत नाही आपली. आणि आपण दरवर्षी बाप्पाला अशा पद्धतीमध्ये आपलं नाव करण्यासाठी आपण अशा पद्धतीमध्ये बाप्पाला दरवर्षी करायचं तर हे कुठेतरी मला पटत नाही. पण 1 वर्ष केलं, ठीक आहे, लोकांना आवडलं, आपण पण बाप्पाची कृपा होती, आपल्याला ते आशीर्वाद होते, आपली वेळ चांगली होती म्हणून आपण त्या गोष्टी केल्या आणि ते सक्सेस झाल्या. पण दरवर्षी प्रत्येक वर्षी जर आपण जर असं बॅलन्सिंग करू आणि ते शक्य होईल म्हणजे किंवा ते सक्सेस होईल असं नाही आहे. कुठल्या गोष्टी घातही होऊ शकतो किंवा काही होऊ शकतो. आपण बोलत नाही की अशा गोष्टी झाल्या पाहिजे, पण होऊ शकतात. उगाच आपल्यामुळे इतरांना इजा नको किंवा आपल्यामुळे कोणा त्रास झाला, आपल्यामुळे इजा झाली आणि आपण केलेलं नाव, आपण जमा केलेलं जी पुंजी आहे तर ते कुठेतरी संपुष्टात जाईल किंवा आपलं नाव खराब होईल किंवा मंडळाचं नाव खराब होईल. तर अशा गोष्टी होऊ नये. तर ह्याचा विचार करून लोक विचारतात यावर्षी, आता पुढच्या वर्षी काय ह्याच्यापेक्षा डेंजर ना, मिळलं नाही, याच्यापेक्षा डेंजर नाही, पुढच्या वर्षी नॉर्मल. पण जेवढं जमेल तेवढं मी करेल. पण एवढं बॅलन्सिंग पुन्हा नाही करू शकत कारण मला ते शक्य नाही. यावर्षी झालं पण दरवर्षी तेवढं करायला जरा मलाही भीती वाटेल आणि मी तेवढी डेअरिंग परत करणार नाही. तर आता नॉर्मली आम्ही तुम्हाला विसर्जनमध्ये बघत नाही, बट यावर्षी तुम्ही बहुतेक सुरुवातपासून परळचा महाराजा विसर्जन तर गिरगावपर्यंत तुम्ही होते. तर काय अनुभव केला तुम्ही, म्हणजे विसर्जनमध्ये पण तुम्हाला एवढं प्रेम भेटलं. मी श्रॉफ बिल्डिंगकडे होतो, मी कॅप्चर पण केले, तुमचे फोटोज व्हिडिओ सगळे कॅप्चर करून टाकले. काय फिलिंग होती, म्हणजे एक बोलतात ना की एक मूर्तिकार आणि एक सक्सेसफुल मूर्ती म्हणजे महाराष्ट्रभर नाही जगभरात प्रसिद्ध मूर्ती आणि ते मूर्तीचे मूर्तिकार तुम्ही आणि ते मेन स्पॉटला म्हणजे श्रॉफ बिल्डिंग एक पुष्पवृष्टीचा मेन स्पॉट आहे, त्या स्पॉटला तुम्ही ट्रॉलीवर होते. काय फिलिंग होती? फिलिंग खूप होती, डोळ्यामध्ये माझ्या पाणी होतं त्यावेळेला. जर तुम्ही जवळ असतं तुम्हाला कळालं असतं. म्हणजे आज लाखो करोडो लोकांच्या समोर त्यावेळेला मंडळांनी मला उचलून घेतलं शॉप बिल्डिंगचे. ते मी त्यांना नाही बोललेलो पण मी मागच्या साईडला होतो गणपतीच्या. जशी शॉप बिल्डिंग आली तर मला पोरांनी ढकलत नेलं, नाही चल पुढे. मेलो नक्की काय करतील बोलो, मला माहीत नव्हतं, खात्री नव्हती. तर आम्हाला वाटलं की आम्ही ट्रॉलीवरती उभं राहून फक्त असं हातबीत दाखवू लोकांना. पण मला माटकं नव्हतं की माझ्या पायामध्ये बुटं होती, पण त्या बुटांसकट मला त्यांनी खांद्यावर उचलून घेतलं. त्या मंडळाने, मी आभारी आहे त्या मंडळाचे की त्या मंडळाने मला खांद्यावर उचलून घेतलं आणि 2 मिनटं 3 मिनटं जागेवर थांबवून नंतर त्यांनी मला राऊंड सर्कल फिरवला आणि सगळ्यांना मी नमस्कार केला. आणि जे काही प्रशंसा माझी करत होते शॉप बिल्डिंगवाले त्यांचे मी आभारी आहे, शॉप बिल्डिंगवाल्यांचे. कारण बऱ्याच वर्षापासून 2018ला पण त्यांनी माझ्या मूर्तीची स्तुती केलेली, माझं नाव घेतलेलं 2018मध्ये. म्हणजे लालबाग परळमध्ये सगळ्यात सुंदर मूर्ती, जेव्हा घोड्यावरची मूर्ती होती, सॉरी हत्तीवरची मूर्ती होती आणि परळचा महाराजाचा 75 वर्ष होता, त्यावेळी त्यांनी तारीफ केलेली. परळचा महाराजा खूप सुंदर आहे आपल्या लालबाग परळमध्ये आणि अरुण दत्तांनी मूर्ती बनवली आहे. त्याच्यामुळे शॉप बिल्डिंगचा पण मी मनापासून धन्यवाद बोलतो की त्यांनी खूप स्तुती केली. आणि आज लाखो करोडो लोकांच्या समोर त्यांनी एवढे फोटो काढले, व्हिडिओ आले की मला बघितलं, माझा फोटो काढले आणि खूप प्रशंसा केली, तर आनंद वाटला. आणि विसर्जनचा हेतू हाच होता माझा की
असं नव्हतं की माझी कुठे प्रशंसा व्हावी किंवा मला कोणी खांद्यावर उचलून घ्यावं किंवा मला लोकांनी बघावं, असं माझी काही प्रशंसा नव्हती. फक्त माझी हेतू एकच होता की विसर्जनला, जसं आगमनला मी मंडपापर्यंत होतो, तर विसर्जनला तो गणपती व्यवस्थित गेला पाहिजे, हाच हेतू होता. म्हणून माझी टीम, माझे म्हणणार माझे 4-5 कारागीर, माझा वेल्डर मित्र आणि मी, आम्ही स्वतः ट्रॉलीच्या बाजूला होतो. माझे भावंड, तर आम्ही सगळे ट्रॉलीच्या बाजूला होतो आणि विसर्जनला परेलच्या महाराजाच्या गल्लीच्या बाहेरपासून ते विसर्जनपर्यंत मी सोबत होतो. ह्याचं कारण एकच आहे की स्वतःला फेमस होण्यासाठी नाही, मला तो गणपती व्यवस्थित जातोय की नाही, किंवा मंडळांची काही चुकी होते का, किंवा आपली काही चुकी आहे का, हे बघण्यासाठी बस हाच हेतू होता. की ज्या वेळेला चिंचपोकीचा ब्रिज चढला, वर्कशॉपच्या पुढे जेव्हा आपला हे आलं, पुष्पवृष्टी आली, पुष्पवृष्टीनंतर आपला चिंचपोकी आला, चिंचपोकीचा जेव्हा ब्रिज चढला तेव्हापासून ते उतरेपर्यंत मी पूर्ण उलटा आलो. म्हणजे मी एकही मोमेंटला असं मागे नाही बघितलं. मी गणपतीला बघत बघत उलटा येत होतो. मी उलटाच चढलो आणि उलटाच उतरलो. माझं लक्ष फक्त गणपतीकडे होतं की कुठे इनबॅलेन्सिंग नको व्हावं, कारण खाली खूप पब्लिक होती. क्राऊड दृष्टिकोन असा की खाली खूप पब्लिक होती, तर गणपती इनबॅलेन्सिंग नको व्हावं. आणि वरतून पाऊस सुरू होता, तर गणपती ओलाही झालेला, त्याच्यामुळे कुठे इनबॅलेन्स होऊ नये आणि कुठे खड्ड्यामध्ये आपटू नये, त्याच्यामुळे त्या ब्रिजवरती मी ज्या पद्धतीत सांगितलं त्या पद्धतीत मंडळांनी सहकार्य केलं मला, आणि मी पूर्ण उलटं उतरलो आणि तो सक्सेस झाला. विसर्जनपर्यंत तो गणपती ना इथे ना तिथे खूप चांगल्या पद्धतीमध्ये तो गणपती विसर्जनपर्यंत गेला आणि विसर्जन झाला. आणि बऱ्याचशा लोकांनी विसर्जनलासुद्धा खूप प्रतिसाद दिला, कारण जसं जसं गणपती पुढे जाता, मी फर्स्ट टाईम बघितलं. एवढे वर्ष मी गणपतीला गेलो ना, असं नाही आहे, पण चिंचपोकीच्या ब्रिजला एवढी कधी गर्दी बघितली नव्हती. चिंचपोकीच्या ब्रिजवरती लोक स्टॉप बिल्डिंगमधनं गर्दी असायची, गणेश टॉकीमधनं गर्दी असायची, तिकडनं गर्दी सगळी संपून जायची. पण ह्या वर्षी माझा असा एक अनुभव आहे की चिंचपोकीच्या ब्रिजवरती एवढी गर्दी होती, ती गर्दी खाली उतरेपर्यंत, पुढे जायपर्यंत गर्दी होती. तेव्हा वाटलं की ह्या गणपतीला जितकं बघेल तेवढं कमी आहे. म्हणजे तो डोळ्यात एवढा भरून होता की लोकांचे तर प्रतिसाद तुम्हाला मी सांगेलच नंतर, की काय काय मला कमेंट दिली समोर आणि गणपतीच्या बाजूला, मला पर्सनली फोनवरती. पण ज्यावेळेला मला असं वाटत होतं ना, की असं वाटतं की डोळे साईडला करूच नाही, तो गणपती बघत बसावा, की तो बॅलेन्सिंग आहे म्हणून नाही, त्याची जी ठेवण आहे चेहऱ्याची, तो एवढा सुंदर चेहरा आहे. तुम्ही कधी त्याची 2 मिनटं बघा, ते जे डोळे आहेत, ते हावभाव आहेत. कारण आज तुम्ही बघत असाल की प्रत्येक चेहरे प्रत्येकाच्या कारखान्यात आहे. म्हणजे बरेचसे गणपती तुम्हाला सिमिलर दिसतील, पण खूप ठराविक असे मूर्तिकार आहे, त्याचे चेहरे तो त्याच्या नावाने ते प्रसिद्धी झाले. सिग्नेचर फेस. जसं काय राजन झाड आहे, लालबागचा राजा आहे, खांबई आहेत, म्हणजे खातूनची एक पॅटर्न होती चिंतामणी. बरोबर. तर हे प्रत्येकाचे असे जे चेहरे आहेत की त्या चेहऱ्याप्रमाणे ओळखले जातात. अरे हा गणपती कांबळींचा आहे, अरे हा गणपती राजन झाडचा आहे, हा गणपती चिंचपोकीचा आहे, रेश्माताई खातूचा आहे. तर हे असे वेगळे येतात. त्यामुळे कसं असतं, मी जो चेहरा केला आहे तो एक वेगळ्या पद्धतीमध्ये, त्याच्यामुळे त्या चेहऱ्यात गोडवा भरपूर आहे. तर एक आनंद वाटतो की वेगळ्या पद्धतीमध्ये या गणपतीला बघायला. सुरुवातीची पहिली मूर्ती आपण सुरतची गेलेली, तेव्हाही तोच गणपती होता, आणि तोच गणपती शेवटचा परत महाराजा निघाला, तो बॅलेन्सिंगमध्ये होता, तेव्हाही तोच चेहरा होता. बरोबर. तर दोन्ही तुम्ही चेहरे बघितले ना, तर तुम्हाला सिमिलर वाटतील, पण बघायचा दृष्टिकोन असा की तो गणपती खूप सुंदर पद्धतीने आहे. तर दादा, विसर्जनपर्यंत तुम्ही संगती होता, आणि कसं आहे की आता सोशल मीडियाद्वारे काय पण व्हिडिओज व्हायरल करतात. तर आपले विसर्जनचे जे व्हिडिओज होते, म्हणजे स्पेसिफिकली परलचा महाराजाचे, तर ते व्हिडिओज खूप व्हायरल झाले. तर तुमचा विसर्जनमध्ये काय मत आहे की मंडळांनी असं काहीतरी करावं की मूर्ती बॅलेन्सिंग असली की बसलेली असली की तराफ्यावरच विसर्जन व्हावा? तर त्यामध्ये तुमचं काय मत आहे की विसर्जन कुठल्या पद्धतीने व्हायला पाहिजे? नाही, तराफाचा जो प्रश्न केला आहे तो खूप चांगला गेला आहे. कारण तराफ्यावरती तर ऑलमोस्ट मला असं वाटतं की बरेचसे गणपती तराफामध्ये विसर्जन झाले पाहिजे, आणि होतात पण, आणि ते मध्यस्थानावरती जाऊन विसर्जन होतात. पण राहिला प्रश्न असा आहे की बऱ्याचशा लोकांनी तराफा त्यांना जमत नाही करायला, कारण तराफी एवढी नाही आहेत. समुद्र किनाऱ्यावर तुम्ही जाल बघाल तर तराफी एवढी नाही आहे. कारण त्यावेळेला आता जर सिंगल एखाद दिवशी जर 1-2 गणपती आले तर ते तराफ्याला जाऊ शकतात, 5 गणपती 10 गणपती जाऊ शकतात. पण एकदाच जर 500-1000 गणपती आले तर एवढे गणपती तराफ्यावर जाणंच असे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण तराफे एवढे नाही आहेत, आणि एक गणपती विसर्जन करून येईपर्यंत, त्याला तराफ्यावर घेईपर्यंत
त्याला विसर्जन करेपर्यंत आणि परत रिटर्न येईपर्यंत खूप कालावधी जाते. मला वाटतं की 2 ते 3 तास जातात. तर तेवढ्या वेळामध्ये गणपती कसे विसर्जन होणार. आणि दरवेळेला ओटी भरती असेल, भरती नसेल, पाणी असेल नसेल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक गणपती तराफ्यावरती जाऊ शकत नाही. आणि मंडळालाही परवडलं पाहिजे. प्रत्येक तराफ्याचे किती पैसे लाभले जातात. सगळेच मंडळ एवढे पैसे अफोर्ड करू शकत नाही. कारण बराचसा खर्च असतो 10 दिवसामध्ये. त्याच्यामध्ये तराफाचा खर्च असतो. त्याच्यामध्ये मंडळामध्ये तुम्ही बघाल आगमनला 1000 माणसं असतात, पण विसर्जन त्याच गणपतीला 10 माणसं असतात. तर हे बऱ्याच मंडळामध्ये होतं. तर मला तरी वाटतं की त्या मंडळामध्ये त्याही गोष्टी होतात की माणसं कमी आहेत, मग ते तराफ्यावर कसं नेणार, पैशाची पोचपावती कशी देणार, मग ह्या सगळ्या गोष्टी पण होतात. आणि तेवढे तराफे पण अवेलेबल नाही आहे. पण ज्यांना पॉसिबल होतं ते लोक तराफेवरती नेतात. ते व्हेरी गुड आहे, खूप छान आहे. छान पद्धतीने त्यांचा गणपती विसर्जन होतो. आणि मला तरी वाटतं की मोठे मोठे गणपती जे बसलेले गणपती शक्यतो ट्रॉलीवर न उचलून त्यांनी तराफ्यावरती विसर्जन करावे असं मला वाटतं. ते AI काहीतरी लोकांनी व्हिडिओ व्हायरल केलेली आपल्या महाराजाची, तर त्यामध्ये तुमचं काय मत आहे की तुम्ही एक काय मेसेज देणार की हिंदूच लोक म्हणजे आपलीच लोक गिरगाव चौपाटीवर जातात, ते व्हिडिओ काढतात आणि ते व्हायरल करतात. तर तुमचं त्यावर काय मत आहे की तुम्ही काय मेसेज देणार सगळ्यांना की बाबा असं नाही करायचं. म्हणजे एक पद्धत असते की व्ह्यूज आणि लाईकसाठी लोक काय पण व्हिडिओ शूट करून काय पण टाकतात. तर यावेळी कसं परेल समाराचा एक व्हिडिओ बघितला आम्ही, तर मंडळांनी पण शेवटी टाकलेला सोशल मीडियावर की हे AI द्वारा काहीतरी केलेलं आहे की मूर्ती बेंड होते, खाली पडते, अशी काय व्हिडिओ व्हायरल होती. तर काय मत आहे तुमचं त्याकडे? माझं मत एवढंच आहे की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमधून बोललेलो की प्रसिद्धीसाठी हल्ली लोक काही करतात. म्हणजे स्वतःचे तर कपडे हे करून दाखवतात. आज देवाला सुद्धा त्यांनी सोडलं नाही आहे. त्याच्यामुळे प्रसिद्धीसाठी तुम्ही स्वतःला जर समोर आणताय तर देवाला आणू नका असं माझं म्हणणं आहे. वैयक्तिक मत आहे. आज जर तुम्ही देवाला प्रसिद्धी करता, तुमचा जो गणपती असतो, ज्या मंडपात ज्या तुम्ही प्रसिद्धी करता की आमचा गणपतीला आम्ही एवढं खर्च केलं, आगमनला एवढं खर्च केलं, डेकोरेशन बघा किती छान आहे, मूर्तिकार आहे, डेकोरेशनवाला आहे, मंडळाचे पदाधिकारी हे आहेत, मग तुम्ही विसर्जनच्या नंतर एखाद्याची व्हिडिओ का काढता. आज जर तुम्ही लोकांचे व्हिडिओ काढता, बरोबर आहे, ज्यावेळेला कुठलाही फोटोग्राफर या कुठलाही व्हिडिओग्राफर जेव्हा त्या गणपतीची व्हिडिओ काढतो समुद्र किनाऱ्यावरती, तर त्याच्याही घरी गणपती बसतो, तोही कुठल्या मंडळाचा सदस्य असतो, मग त्याच्या मूर्तीचं काय. म्हणजे सगळ्या मूर्त्या सेम आहेत, सगळे देव सेम आहेत, गणपती बाप्पा सगळ्यांचा सेम आहे. तुमचाही तोच देव आहे, माझाही तोच देव आहे, तुम्ही हिंदू आहे, मी हिंदू आहे. मग आपण आपल्या देवाची विटंबना का करतो. माझं म्हणणं एवढंच आहे. आज जे बाहेरचे लोकांनी जे गणपती बघितले आपले पाण्यामधून बाहेर येताना तुटलेले फुटलेले, हे कोणी दाखवले, हे आपण दाखवले, आपल्याला लोकांनी दाखवले. ज्या वेळेला मोबाईलचा एवढा जमाना नव्हता, कॅमेराचा एवढा जमाना नव्हता, त्यावेळेला पण तसंच विसर्जन व्हायचं. मोठमोठे गणपती किनाऱ्यावरती यायचे, मोठमोठे गणपती, छोटे छोटे गणपती असे किनाऱ्यावर पडलेले असायचे, पण तेव्हा तो फोटो आले नाही. मग आत्ता का. आता याचं कारण असं आहे की तुम्ही तुमच्या व्ह्यूजसाठी, तुम्ही तुमच्या व्हिडिओसाठी, तुमच्या प्रसिद्धीसाठी तुम्ही स्वतःचे गणपती टाकता. भले तो गणपती दुसरा आहे, भले तो गणपती मंडळाचा आहे, दुसरा घरगुती गणपती, पण शेवटी देव आपला आहे ना. त्या देवाची तुम्ही पण घरी पूजा करता, मीही पूजा करतो, देव तोच आहे ना. मग का करता. आणि हेच व्हिडिओ हळूहळू पुढे बाहेरच्या देशात जातात. आणि ज्याला बाहेरच्या देशात जातात त्यांचा देव कधी दिसतो का आपल्याला, की त्यांच्या देवाची विटंबना झाली आहे, अमेरिकेच्या देवाची विटंबना झाली आहे, USA देवाची विटंबना झाली आहे, आपण बघितलं यांचे देव हे लोक असे करतात. मग त्यावेळेला लोक, बाहेरचे लोक बोलतात की आज तुम्ही लाखो रुपये खर्च करता आगमनपासून, म्हणजे सुरुवातीला त्या गणपतीला डायमंड लावता, धोतर लावता, किती प्रेमाने काम करता, किती बघेल तुम्ही खर्च मागे पुढे बघत नाही, खिशातले पैसे ठेवता, दागिने सोनं घाण ठेवता, कोण कोण आपली गाडी ठेवतात. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितले. म्हणजे एक एक कार्यकर्ता असा असतो ना की स्वतःचे दागिने ठेवतो, स्वतःची बाईक घाण ठेवतो, मोबाईल घाण ठेवतो, पण त्या परमेश्वरासाठी पैसे उभे करतो. पण तोच परमेश्वर त्याला पुढच्याशी नवीन मोबाईल अजून एक घेऊन देतो. ह्याचं कारण नाही, तो श्रद्धेने करतो. मग ते ज्या श्रद्धेने तुम्ही जर हे करताय ना, मग त्या श्रद्धेने तुम्ही विसर्जन करता, एवढे लाखो रुपये खर्च करता, मग तुम्ही काय दाखवता की आम्ही आमची देवाची विटंबना अशा पद्धतीत करतो. तर ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. मला तरी वाटतं की प्रत्येकजण आपल्या श्रद्धेने, आपल्या भावनेने ते गणपतीची पूजा करतो, तर जो देव आहे. तर तुम्हाला चांगलं करता येत नाही तर एखाद्याचं वाईट पण करू नये असं मला वाटतं. तुम्हाला चांगलं करता येत नाही, तुम्हाला चांगलं दाखवता आलं का की ह्याच्यावरती आपण काहीतरी चांगली व्हिडिओ काढू, त्याच्यावरती तुम्हाला रील्स मिळतील, त्याच्याही तुम्हाला हे मिळतील, तुमची प्रसिद्धी होईल. मग तुम्ही वाईटच का दाखवता. गणपती पडला आहे, गणपती रस्त्यावर पडला आहे, गणपतीवरती लोक उभे आहेत, गणपती तोडतात आहे,
गणपतीला JCBने खेचतात आहे, गणपती ह्याच्यावर पडला, हे तुम्ही का दाखवता? हे तुमच्यापर्यंत सीमित ठेवा, तुमच्या मोबाईलमध्ये सीमित ठेवा. हे तुम्ही कशा स्क्रोल करता? पण ह्याच्यामुळे आपले गणपती लोकांना दिसतात की कशा पद्धतीमध्ये विसर्जन होतात, कशा पद्धतीत तुडवले जातात पायाखाली. पण ह्याच्यामुळे काय होतं, ज्या वेळेला कुठले कार्यकर्ता जेव्हा वर्गणी मागायला जातात या कुठल्या एका मंडळामध्ये किंवा एरियामध्ये जातात, त्यावेळेला बऱ्याच गोष्टी असे मी स्वतः ऐकलं आहे की भावनिक लोक असतात की काय तुम्ही देवाची विटंबना करता, कशाला गणपती बसवता, एवढी मोठी मूर्ती आणता, पूजा करताना नंतर तुम्ही शेवटच्या दिवशी तो गणपती तुम्ही पाण्यामध्ये टाकून येता. पण कोणाला असं नाही की कुठल्या मंडळाला विनाकारण तो टाकायचं आहे. आज जर त्यांनी 10 दिवस जर आपल्या मुलाला जर सांभाळतात तर त्यांनाही वाटतं की आमचंही विसर्जन चांगलं व्हावं. मग ते लोक चांगल्या पद्धती विसर्जन करतात. पण एवढंच आहे की जे मोठे गणपती आहे, जे पातळचे गणपती तराब्यावरती जातात, पण जे ट्रॉलीचे गणपती, ज्यांच्या गणपतीची वेल्डिंग त्या ट्रॉलीवर केलेली आहे, रॉडवर केलेली आहे, तो गणपती ताऱ्यावर जाऊ शकत नाही. ह्याचं कारण काय की ते गणपतीचा जो वेल्डिंगचा रॉड असतो तो त्या ट्रॉलीवरती असतो आणि ट्रॉलीवरती तो रॉड खोलल्याशिवाय तो गणपती पाण्यात पडू शकत नाही. त्याच्यामुळे तो गणपती पाण्यात टाकावा लागतो आणि तो रॉड खोलावा लागतो. त्याच्यामुळे तो गणपती ताऱ्यावर जाऊ शकत नाही. पण शक्यतो होईल तेवढे गणपती तुम्ही ताऱ्यावर टाका आणि विसर्जन करा, म्हणजे जेणेकरून आपल्या गणपती विटंबना होणार नाही. आणि काय होतं, पाण्याची लेअर जेवढी येते, माणसं पाण्यामध्ये एवढे जाऊ शकतात. तर आपण जेवढं एवढं जातो ना, तर गणपतीचा फक्त पायाला पाणी लागतो. आता एवढे मोठे गणपती आहेत तर आपण बोलू शकत नाही गणपतीचे एवढं पाणी गेलं पाहिजे, नाही जाऊ शकत. ह्याचं कारण काय, गणपतीच्या पायथ्याशी, समुद्राच्या पायथ्याशी त्यांना तो गणपती विसर्जन करावं लागतं आणि त्या पद्धतीमध्ये त्यांना तो विसर्जन करावं लागतं आणि ते गणपती पाडायला लागतात. मग तो गणपती सिंहासनावाला असू दे किंवा बॅलन्सिंग असू दे, तो गणपती त्यांना समुद्र किनाऱ्यावरती पाडावाच लागतो. कारण तो ज्या पाण्यात पडला की तेव्हा ते आपले जे सरकारी सगळे त्यांना ते जमा करून तो समुद्र साफ करतात. पण तो गणपती पाण्यात पडल्याशिवाय ते लोक साफ करत नाही. काही तुम्ही बघितले बाहेरच्या बाहेर गणपती लगेच BMCने काढून द्यायला नाही, तो गणपती पाण्यात टाकतात. का? त्याचं पाणी बाप्पाला लागू दे. ह्याचं कारण काय, प्रत्येकजण श्रद्धेने काम करतात. मग भले ते BMCवाले असू दे, गव्हर्नमेंटची लोक असू दे, आपली लोक, प्रत्येकाच्या मनात भावना आहे, प्रत्येकाच्या मनात श्रद्धा आहे आणि प्रत्येकाच्या मनात गणपती रुजला आहे. कारण लहानपणापासून आज तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रीय माणसाला विचारा, तुला पहिला देव कुठला समजला? गणपती बाप्पा. हां. आज लहान मुलाला विचारा की म्हातारा माणसा विचार, काका तुमचा वय किती आहे? माझं वय 80. तुम्ही ज्या लहान होते तुम्हाला पहिला देव कुठला समजला? तो बोलतो मला पहिला देव समजला तो गणपती. तेव्हा तो हे लक्षात देणार, तो आधारस्तंभ आहे. कारण गणपती, कुठलाही मुलगा ज्या जन्मतो त्याला पहिला देव जो समजतो ना, तो गणपती समजतो. बाकीचे 32 आपण बोलतो 32 कोटी देव आहे आपले, ते नंतर समजले जातात. मग पहिला देव समजतो तो गणपती. हा तो वेगळा आहे. वेगळा म्हणजे कसा आहे, 2 कान आहे, 4 हात आहे, मोठं पोट आहे, सोंड आहे. मग हा देव कुठला? सगळे देव आपण चेहऱ्याचे बघतो, मग हा देव वेगळा. कारण हा देव सगळ्यांच्या मनामध्ये रुजलेला देव आहे. 14 विद्या 64 कलेचा देव आहे. कारण ह्या देवाला ह्याची विटंबना का नका करू? कारण आज जे तुम्ही फोटोग्राफी करता, व्हिडिओग्राफी करता, ही पण एक कला त्यानेच दिली आहे. आणि ज्या वेळेला तो 10 दिवसामध्ये येतो, आपल्या 10 दिवसामध्ये गणपती बसतो चतुर्थीमध्ये, त्या 10 दिवसामध्ये जेवढे कलाकार आहेत त्या सगळ्यांची कला दिसते. पण ती 64 कला असू दे नाही, 64,000 कला असू दे, पण सगळ्यांची कला ती दिसते. म्हणजे तो देव सगळ्यांना 2 पैसे कमवायला चान्स देतो. म्हणजे साधा पाणी विकणारा, अगरबत्ती विकणारा, जास्वंदीचा फूल विकणारा, दुवा विकणाऱ्यापासून ते मोठमोठा डेकोरेशन, क्रिएटिव्हपणा जो करतो, तिथपर्यंत सगळेच पैसे कमवतात. आणि त्याच्यामध्ये असा नाही आहे, गणपती हा असा विषय की त्याच्यामध्ये फक्त महाराष्ट्रीयन लोक नाही कमवत, त्याच्यामध्ये हिंदू, मराठी, गुजराती, मारवाडी, मुसलमान सगळे लोक कमवतात. सगळ्यांचं तो पोट थाळीशी भरलं जातं. ह्याचं कारण काय, लाकडी मॉमेडियल लोक POP विकतात, लोखंड विकतात, लाकडी विकतात. मराठी लोक बरेचसे गोष्ट वेगवेगळे विकतात. गुजराती, मारवाडी सगळ्यांच्या दुकानात सगळं मटेरियल गणपतीला जातो. प्रत्येकाच्या मनात ते गणपती आहेत की भाई हम लोग साल भर में कम धंदा होता है. म्हणजे मॉमेडियल पण माझा मित्र आहे, तोही बोलतो की साल भर कम देता लेकिन तुम्हारे गणपती में हम लोग का बहुत धंदा होता है. याचं कारण काय आहे की तो देव असा आहे की तो सगळ्या धर्माला पकडून चालतो, सगळ्या धर्माला 2 पैसे पुढे आणतो, 2 पैसे कमाला छान देतो, आपलं घर भरायला छान देतो, आपलं पोट भरायला छान देतो. त्याच्यामुळे त्याची विटंबना करू नका. शेवटी प्रत्येकजण त्या सणासाठी एक रुजलेला असतो, एक वर्षभर वाट बघतो त्या गणपतीची. आणि तुम्ही शेवटच्या 2 मिनिटाच्या व्हिडिओसाठी, 1 मिनिटाच्या व्हिडिओसाठी, 1 सेकंदाच्या
फॉलोअरसाठी एक ह्याच्यासाठी तुम्ही आपल्या देवाची विटंबना करता, आपल्या देवाला तुम्ही रस्त्यावर आणता. आणि मग काय होतं शेवटी, फिरून शेवटी तुम्हाला लोक बोलतात तुमचा देव असा, तुमचा देव तसा. मग त्याला कुठे वाटतं चाला ही व्हिडिओ मीच टाकलेली आहे राशी. मग अशा गोष्टी घडू नये. त्याच्यामुळे बघता की AI आला आहे किंवा असे कुठले व्हिडिओ फेक व्हिडिओ येतात, त्याच्या गोष्टी तुम्ही करू नये. आणि ज्या काही व्हिडिओ जे विसर्जन होतात त्याचे तुम्ही व्हिडिओ काढू नये. तुमच्या गणपतीचे फोटो काढा, तुम्ही जावा ना, पण अशी व्हिडिओ काढू नका, असं माझं एक वैयक्तिक मत आहे, एक मूर्तिकार म्हणून मत आहे. आता आमचं मत असं की कारखान्याच्या बाहेर मूर्ती गेली तर मूर्तिकाराचा संबंध संपला, पण माझे संबंध विसर्जनपर्यंत असतात प्रत्येक मंडळाच्या. मी आजपर्यंत कधी नाही बोललो आहे की मला साधं कोणी कानाचा टचअप जरी करायला बोलवलं तरी मी गेलो आहे की बाबा चल टचअप करून यायचं. कारण काय की तो त्यांचा गणपती नाही, तो माझा गणपती आहे. उद्या 4 लोक आले तर बोलते अरे काय अरुणने असा बनवला, हा प्रश्न आला नावाचा. पण लोक असे बोलते अरे एवढा गणपती सुंदर पण कान बघ कसा झाला. पण ते गणपतीला पण नावं ठेवली नाही पाहिजे हे मला वाटतं. म्हणून मी त्या देवासाठी जातो, त्या लोकांसाठी जात नाही. कारण टचअपचे कोण आम्हाला पैसे देत नाही, पण आम्ही त्या देवासाठी जातो की तो देव चांगला दिसावा दाईचा. पण आगमनमध्ये बऱ्याचशा म्हणण्याचं असं आहे की कलर उडवतात, हे उडवतात आणि पूर्ण त्या देवाची पूर्ण चेहऱ्याची पूर्ण वाश होतं. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जेवढं आगमनाला खर्च करता नो डाऊट तुम्ही करा आणि तुमची हाऊस आहे, पण ज्यावेळेला देवाचं जेव्हा तुम्ही चेहऱ्यावरती किंवा बॉडीवरती जे काय हे उडवता तर ते जरा कुठेतरी कमी करा आणि देवाला साफ करत जा, म्हणजे स्वच्छ न्या. उद्या तुमचा चेहरा कोण गुलाल लावून काळा करून घेऊन जाईल तुम्हाला तर आवडेल का, नाही वाटतं. ते देवालाही कसं वाटणार. तुम्ही स्वच्छता ठेवा असं माझं म्हणणं आहे. आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि TGPच्या माध्यमातून सगळ्यांना एक मेसेज देतात की हे सगळे व्हिडिओज व्हायरल करू नये आणि आपल्या देवाला कुठे ना कुठेतरी म्हणजे एक चांगल्या डायरेक्शननी, एक पॉझिटिव्ह डायरेक्शननी पुढे न्यायचं आहे, आपल्याला उत्सव पुढे न्यायचा आहे. तर ही सगळी व्हिडिओज नका काढू आणि पोस्ट अजिबात नका काढू. आज जे POP बॅन हे ह्याच कारणामुळे आहे की ज्या वेळेला आपले हे असे जे व्हिडिओज येतात हे POPवरती आपले गणपतीच्या लोकांना समुद्र किनाऱ्यावरती दिसतात आणि ज्यावेळेला आपल्या गणपतीची विटंबना होते, तर ह्याच मुद्द्यानुसार ते POP बॅनचा हा विषय आला आहे. आणि आज ह्याच व्हिडिओमुळे, ह्याच फोटोमुळे कधीतरी ही POP बॅन झाली तर आपण आपला गणेशोत्सव नाही करू शकत. म्हणजे गणेशोत्सव करू शकतो आपण, पण जे तुम्ही उंच मूर्त्या जे बघता, आज जी मुंबईची शान ओळखली जाते उंच मूर्त्यांची, ती आपली कुठेतरी कमी होईल असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळे किती प्रकारे आपण व्हिडिओ टाकायची, फोटो टाकायचे हे प्रत्येकाला कळालं पाहिजे की आपल्या गणपतीची, आपल्या देवाची आपण कशी विटंबना करतो आणि त्या विटंबनेचा कुठे फरक पडतो. कारण ह्याच विटंबनेचा फरक करून ज्याला POP बॅन हा विषय येतो की POP बॅनमुळे समुद्र खराब होतो, समुद्रावरती गणपती अडलेले असतात, समुद्राच्या किनारी गणपती जातात. मग हे कसं कधी कळालं, ज्या वेळेला तुम्ही हे असे व्हिडिओ टाकता. म्हणून माझं असं वैयक्तिक मत आहे की तुम्ही असे व्हिडिओ टाकू नका, म्हणजे लोकांनी असे टाकू नये, आपल्या देवाची विटंबना करू नये आणि कुठे हे असे प्रकार वाढू नये. आणि कुठेतरी उद्या POP बॅन होऊन आपला गणेशोत्सव पूर्णपणे बंद होईल, या मोठ्या मूर्त्या बंद होतील, तर ह्या गोष्टी होऊ नये असं मला वाटतं. कारण माझं तरी घरदार या माझा पोट ह्या व्यवसायात चालतो, गणपती बाप्पावर चालतो. पण असंही नाही आहे की मी कलाकार नाही आहे, मी स्वतः स्कल्पचर आर्टिस्ट आहे, मी मातीकाम करतो, मी स्वतः मातीचे गणपती बनवून मी माझं घर चालवू शकतो. असं नाही की POPचे गणपती बनवून घर चालवतो. पण तुम्ही हा विचार करा, POPच्या मूर्त्या बनवण्यामुळे आपली शान, जी महाराष्ट्राची शान आहे, मुंबईची शान आहे, ती कायम राहील, ती ओळखली जाईल आणि आपला गणेशोत्सव एक मोठ्या ठिकाणी आपण घेऊन जाऊन ठेवू. कारण आपला गणेशोत्सव खूप मोठा करण्याचा हेतू हा आपला ते अख्ख्या महाराष्ट्राचा आहे, अख्ख्या मुंबईकरांचा आहे आणि जेवढी आपली हिंदू लोक आहेत त्यांचासुद्धा आहे. आणि बरेचसे अशी लोक आहेत की ते हिंदू नसूनसुद्धा गणपती घरी बसवतात, त्यांचासुद्धा आहे. त्याच्यामुळे कुठे आपल्या सणाला डाग लागेल तर ह्या गोष्टी होऊ नये. मग ही आपण आपल्याच सुरुवात करावी. आपण आपले व्हिडिओ बनवणं थांबवणं. तुम्ही बाप्पाचे सगळे व्हिडिओ बनवा, फक्त विसर्जनचे, तुटलेले फुटलेले ज्या काही गोष्टीचे आहेत, ते गणपतीचे, समुद्रकिनाऱ्याचे जे काय चोथा होतो त्या मूर्तीचा, हे करू नये. कारण ह्याच्या मागे, या गणेशोत्सवाच्या मागे हजारो लोकांचे, लाखो करोडो लोकांचे घर चालतात, गरिबांचे घर चालतात. फुलं विकणारी, हार विकणारे, पाणी विकणारे. माझ्याकडे आज 60-70 माणसं काम करतात त्यांच्या घरामध्ये. आज गणेशोत्सव जर झाला नाही आहे तर मी त्यांना बोलवणार कसा.
त्यांच्या घरी 2 पैसे जाणार कसे, त्यांच्या मुलांची शाळेची फी अशी कशी भरणार, त्यांच्या घरामध्ये कौलं कशी लागणार. म्हणजे बरेचसे असे मुद्दे आहेत की या गणेशोत्सवावरती डिपेंड आहेत. कोणी कोणी आपले कर्ज घेतले ते फिरणार कसे, आपल्या आयुष्यामध्ये आपली प्रगती दिसणार कशी. तर असे खूप सारे असे मुद्दे आहेत. आपला उत्सव टिकणार कसा. नाहीतर मग दरवर्षी आपल्याला घरामध्ये छोटा मातीचा गणपती बनवायचा, त्याची पूजा करायची, 5 दिवस झाले की विसर्जन करायचे आणि दरवर्षी आपल्या घरातल्या गणपतीची पूजा करायची. पण मोठे गणेशोत्सव आपल्याला बघायला भेटणार नाही. आणि उद्या येणारे तुमच्या पुढचा जो काळ आहे, आज माझी मुलं मोठी होतील, त्यांची मुलं होतील, त्यांना गणेशोत्सव पुढे भेटेल बघायला, त्यांना नाही भेटणार. आणि ज्यावेळेस ते गुगलमध्ये सर्च करतील की 2000मध्ये 2025मध्ये असे गणपती होते, बॅलेन्सिंग गणपती होता आणि आत्तापर्यंत 5 फुटाच्या मूर्त्या आहेत, तर कुठेतरी मनाला खूप दुःख होईल त्यांच्या की आमच्या पूर्वजांनी म्हणजे आमच्या आजोबांनी एवढे चांगले गणपती बघितले आणि आज आम्हाला अशी मोठ्या मूर्त्या बघायला मिळत नाही. आणि जे कलाकार आहेत ते कलाकार कुठेतरी संपून जातील. आज गली गलीमध्ये कलाकार आहे. माझ्याकडे बघायला गेलं तर मराठी पोरं, लहान पोरं बरेचशी शिकायला येतात. बरेचशी लहान पोरं माझे कामाला येतात. म्हणजे कामाला म्हणजे पैशाने कामाला नाही, फक्त शिकण्यासाठी की दादाला पेंटिंग शिकायची, दादा आम्हाला गणपती बनवायला शिकायचं आहे. मी कधीच कोणाला नाही बोलत नाही. प्रत्येकजण माझ्या कारखान्यात येतात, प्रत्येकाला मी शिकवतो, समजवतो, सगळ्या गोष्टी होतात. मग हे कलाकार जाणार कुठे, हे शिकणार कुठे, ह्यांचं पुढे वास्तविकता काय. आणि ज्या काही पोरांनी गणपती बाप्पावरती गणेश उत्सवावरती आपलं करिअर केलं आहे, आज त्यांनी लग्न केली आहेत, ज्यांचं लग्न बाकी आहेत त्यांचं काय. आज पेणमध्ये बघा, तुम्ही पनवेलमध्ये बघा, ज्या काही लोक आहेत ते सगळे गणपतीवरती त्यांचा उदरनिर्वाह आहे. ह्यांचा पोटाचा काय. ह्यांनी लोन काढले, घरं बांधली, कारखाने बांधले. बरीचशी पोरं शिक्षणातून न जाता शिक्षण सोडून गणपतीमध्ये गेलेत, गणपती बनवतात, मातीच्या मूर्त्या बनवतात, प्लास्टिकच्या मूर्त्या बनवतात. मग ह्यांनी यांचा व्यवसाय सुरू केला स्वतःचा. का, एक मराठी माणूस आहे, भले रस्त्यावरती केळी विकत नाही, पण तो गणपती म्हणून आपला पोट भरतो. मग ह्याचं पुढे उदरनिर्वाह का. जर उद्या POP बंदी झाली तर ह्याचा उदरनिर्वाह काय, हा काय करणार आहे. ह्यांनी लग्न केलं, याला मूल झालं आहे, मग ह्याचा पुढचा परिवार काय, हा आत्महत्या करणार आहे. खूप असे मुद्दे येतात की कलाकारांनी करायचं काय. गणेशोत्सव बंदायला तर किती कलाकार रस्त्यावर येतील. जशी शेतीचा विषय आला, आत्महत्या झाली, बरेचसे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तसं उद्या मूर्त्यात जर बंद झालं तर मूर्तिकारांनी काय करायचं, कुठे बघायचं. आणि वर्षभर तर आम्हाला तर अशी कामं मिळत नाही की जे आपला स्कल्पचर करून आपण ते विकून 2 पैसे कमवू शकतो. किंवा आपण असं तर नाही आहे की बाबा प्लास्टिकच्या मूर्त्या आपल्या बनवायच्या आणि रस्त्यावर बसायचं विकायला आणि वर्षभर उन्हामध्ये मूर्त्या विकायच्या, असं तर नाही आहे. मग गणेशोत्सव थांबवल्यामुळे बऱ्याचशा गोष्टीत आम्हाला किती मोठा फरक पडेल आणि किती मोठा फरक माणसाच्या आयुष्यातही फरक पडेल हा विचार कुठेतरी केला पाहिजे. आणि असं नाही आहे, बरेचसे मूर्तिकार आहेत की ते टॅक्सही भरतात, आपला व्यवसाय करतात तर टॅक्स भरतात, त्यांची IT रिटर्न्स फाईल आहे, सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे जेवढं होईल तेवढं ते लिगल पद्धतीमध्ये कामं करतात, लिगल पद्धतीमध्ये गव्हर्नमेंटला गोष्टी करतात. तर ह्या ज्या गोष्टी ते करतात त्याच्यामुळे ते कुठे मागे नाही पडत. कुठल्याही मूर्तिकाराला सांगा की आम्ही तुम्हाला एवढी मुभा देतो, तुम्ही ह्या गोष्टी करा, कुठल्याही मूर्तिकार ऐकेल. कारण प्रत्येक मूर्तिकाराला एक संधी पाहिजे, प्रत्येक कलाकाराला एक संधी पाहिजे. जोपर्यंत त्याला संधी मिळत नाही, त्याला प्लॅटफॉर्म मिळत नाही, तो दिसून येत नाही. आता माझ्याकडे असे किती कलाकार आहेत जे पहिलं लहान गणपती काढायचे. आज माझ्याकडे असे खूप कलाकार आहेत जे लहान गणपतीचे डोळे पण काढायचे, पण माझ्याकडे प्लॅटफॉर्म देऊन आज ते मोठ्या गणपती डोळे काढतात, आज नावावर रूपाला आलेत. असे बरेच कलाकार आहेत. कोण लहान गणपतीची शेडिंग करायची, लहान गणपतीचे पॉलिश करायचे, पण त्यात माझ्याकडे येऊन त्यांना मी प्लॅटफॉर्म दिला. अरे दादा चुकेल, अरे चुकू दे, तू कर बिंदास, हा माझा म्हणणं असतं. दादा डोळे खराब होतील, हो दे खराब, मी बघतो, तू काढ. 1 डोळे खराब होतील, 2 डोळे, पण नंतरचे डोळे तू चांगले करशील. पण अशी लोक आहेत. म्हणजे हे कलाकारांना प्लॅटफॉर्म मिळालं की हे मोठे होतात. आज आपल्या सुरुवातीला आपला प्लॅटफॉर्म नव्हता, खात्यूंनी प्लॅटफॉर्म दिला, आपण त्यांच्या प्लॅटफॉर्मने आपण वाढलो, मोठे झालो आणि ते बॅलन्सिंग मूर्ती करायला लागलो. मग आज आपण पण कुठेतरी कलाकारांना वाव देतो, लहान पोरांना वाव देतो, कलाकारांना वाव देतो आणि आज ते नावावर रूपाला येतात आणि लोक त्यांचे इंटरव्ह्यू घेतात. आनंद वाटतं की आपल्या कारखान्यामध्ये छोटे गणपतीचे काम करणारे आज मोठ्या गणपतीचे काम करतात आणि ते नावावर रूपाला आले, त्यांचे इंटरव्ह्यू होतात, त्यांचे नाव पेपरात येतात. आनंद वाटतं की ते आपल्या कारखान्यात होतं. कारण आपण कधीच कोणा नाही बोलत नाही आणि ह्याच्यामुळे कलाकार जगतोय. ह्याच्यामुळे त्याला अपेक्षा असते की यावर्षी मी दादाकडे 15 गणपती केले, दादाकडे पुढच्या वर्षी मी 30 गणपती करणार. तो अपेक्षित असतो.
मग जर कुठेतरी गणेश उत्सव बंद पडला तर किती लोकांवरती फरक पडेल. उदरनिर्वाहाचा फरक पडेलच, पोटातही फरक पडेल, पण लोकांच्या भावनेचं काय, श्रद्धेचं काय, आणि लोकांची जी बुद्धिमत्ता जी बदलून जाईल. प्रत्येक यंग स्टार ज्या गणपतीची कामं करतात, जे हे कार्य करतात, जे गणपतीसाठी 10 दिवस सुट्टी करतात, ते कुठेतरी भरकडून जातील, वाईट दिशेला लागतील, वाईट मार्गाला लागतील. मग ह्याचं कारण कोण? ह्या सगळ्या गोष्टीचा मुद्दा जर बघितला तर या गोष्टी होऊ नये असं मला वाटतं. कारण मला असं वाटतं की माझ्या नामाला जर गणेश उत्सवमध्ये जर मी वेडा नसतो तर मी कुठेतरी आज भरकडलो असतो. मी क्रिकेट खेळायला गेलो असतो, टपरी पोरांसोबत फिरलो असतो, कधीतरी मग कुठल्याही दिशेने वाया गेलो असतो, आणि आज ह्या वयाच्यानुसार या वयामध्ये मी कुठेतरी साधा कामाला असतो. तर माझं फ्युचर काय झालं असतं, माझी फॅमिली काय असती, माझं स्वतःचं काय असतं, माझं अस्तित्व काय असतं, काही नसतं. पण त्या गणपती मागे वेडा होतो, ती कला चालू होती, जोपासलेली होती, म्हणून त्या कलेमागे राहिलो, त्या कलेला पकडून राहिलो, म्हणून आज इथे आलो. आज तुम्ही मला ओळखता, नाही तर आपलं वर्चस्व काही नव्हतं. त्या परमेश्वराने आणलं आपल्याला इथे. आज गणपतीमुळे तुम्ही जगभरात फेमस आहे हे तुम्हाला माहिती नाही आहे, कारण आम्ही सोशल मीडियावर जगतो, म्हणजे आमचं कामच सोशल मीडिया आहे. तर आम्हाला यावेळी असा अनुभव आला की US, कॅनडा, लंडन, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, इटली या सगळ्या देशमधून आमच्या पेजवर कमेंट्स आहेत. तुम्ही जर जाऊन बघितले तर नाईस मूर्ती, नाईस स्कल्प्टर, डेअरिंग बाज, म्हणजे बोलतात ना गट्स, ही हॅज द गट्स टू क्रिएट दिस आयडल. ते हे सगळे इंग्लिशमध्ये यांनी सगळ्या लोकांनी कमेंट्स आमच्या पेजवर आहेत. आता ते खाली गेले असतील कारण खूप आमच्या पेजवर खूप पोस्टिंग असते, नाहीतर आम्ही सर्च पण करू की एखादी कमेंट आम्ही ऑडियन्सला दाखवू पण. बट हे जगभरात प्रसिद्ध झालेली ही गोष्ट आहे जी तुम्ही घडून दाखवलेली आहे. परलचा महाराजा, बॅलन्सिंग मूर्ती. नाही, बॅलन्सिंग किंग असं काही नाही आहे. आपण काम करत राहिलो, जसं सचिन तेंडुलकरचा एक विषय येतो की तो खेळत गेला आणि रेकॉर्ड बनत गेले, तसंच मी विचार करतो की आपण बॅलन्सिंगमध्ये किंग बनवू किंवा आपण मोठ्या मूर्तिकार बनवू असं माझं कधीच स्वप्न नव्हतं. माझं स्वप्न होतं फक्त मूर्तिकार बनवू, पण एक चांगला मूर्तिकार, की जेणेकरून लोकांनी आपलं चांगलं बोललं पाहिजे. पण असं हा लय मोठा मूर्तिकार, हा तुरफ खाणे असं नाही आहे. आणि राहिला प्रश्न मीडियाचा, तर चिराग तुलाही सांगतो, तुझ्या प्लॅटफॉर्ममुळे आज मी 3 वर्षांतून तुला अनुभवतोय, तुझी माझी मैत्री आहे. तुझ्या प्लॅटफॉर्मवर खूप कलाकारांना वाव मिळते, खूप कलाकारांना लोक ओळखतात की चिराग किल्लारेचा हा प्लॅटफॉर्म आहे. आणि माझा गणेशा जी तुझी साईड आहे, त्या साईडवरनं अख्ख्या महाराष्ट्राच्या बाहेर, मुंबईच्या बाहेर लोक कलाकाराला ओळखतात की हा कलाकार कोण आहे, ह्या मूर्तिकाराचा हा कलाकार आहे, ह्या मूर्तिकाराचा हा कलाकार, हा कलाकार डोळे काढतो, हा कलाकार हे करतो. म्हणजे तू बारकाईनी पण, म्हणजे एक मंडळाच्या सदस्यामध्ये पण जर कोण चांगला सदस्य असेल, आता सदस्य भरपूर असतात मंडळामध्ये, पण त्याच्यामध्ये कार्यकर्ता चांगला कोण, जो ॲक्टिव्ह असतो, मग समजा तो अध्यक्ष असू दे या तो खजिनदार असू दे, मग त्याला तू उचलतोस आणि त्याला इथे आणून बसवतोस की ह्या मंडळामध्ये हा ॲक्टिव्ह आहे, त्याला उचल आणि ह्याला इथे बसव माझ्यासमोर, त्याची इंटरव्ह्यू. त्याच्यामुळे काय होतं, त्या मंडळालाही वाव मिळतो, त्या मंडळाला मोठा प्लॅटफॉर्म मिळतो, आणि मुंबईच्या बाहेरही लोक त्या मंडळाला ओळखतात आणि त्या व्यक्तीला ओळखतात की हा व्यक्ती कोण आहे, हा अशाशा मंडळाचा खजिनदार आहे, अशाशा मंडळाचा अध्यक्ष आहे, किंवा हा अशाशा मूर्तीचा मूर्तिकार आहे. मग ठीक आहे, मग ह्यामुळे तुझा प्लॅटफॉर्म, त्यामुळे तुझा आभारी मानतो मी की जेणेकरून तू सगळ्या मूर्तिकारांना इथे येऊन एक वाव देतो. आणि तुमचं जे प्लॅटफॉर्म आहे माझा गणेशा इज टू गुड. बरेचसे साईड बघितले मी, बरेचसे असे स्लोगर बघितले, ब्लॉगर्स बघितले, बोलतात ना काय ते सगळे बघितले, पण प्लॅटफॉर्म एवढं नाही बघितलं जेवढं तुझं, ज्या पद्धतीमध्ये तू जो ग्रोथ केला आहे 2 ते 3 वर्षात. तुला अभिप्राय आहे की तू एवढ्या 2-3 वर्षामध्ये एवढ्या छान पद्धतीमध्ये जे प्लॅटफॉर्म चालवतोय, जे कलाकारांना वाव देतोय, मला तरी वाटतं कुठल्या कलाकारांना मिळालं नसेल आणि तुझ्या इथे मिळते. थँक्यू दादा, जय गणेश. आणि मी तुम्हाला बोलतो की आम्ही हे जेव्हा चालू केलं ना TGP द गणेश उत्सव पॉडकास्ट, तर ह्याचा एकच उद्देश होता की गणेश उत्सवाचे खरे हिरो म्हणजे रिअल हिरोज हे मूर्तिकार आहेत. जर मूर्तिकारच नाही राहिले, मूर्ती बनवणार कोण, मूर्तीच नाही राहिली तर उत्सव कसा वाटतो. तर मूर्तिकारांना कुठे ना कुठेतरी हायलाईट नाही भेटत होतं असं मला पर्सनली वाटत होतं. आणि त्यांचे जे स्ट्रगल आहे, म्हणजे पेमेंट इश्यूज आणि वर्कशॉप इश्यूज, खूप काय इश्यूज आहेत, तर ते कुठे
इश्यूज हायलाईट नाही होत होते असं मला वाटलेलं. माझा एकच उद्देश होता की हा प्लॅटफॉर्म असा बनवावा जेणेकरून मंडळ, मूर्तिकार हे दोघं येऊन इकडे स्वतःची स्टोरीज आणि जे पण त्यांचे स्ट्रगल्स आहेत, जे चांगले आहेत, जे स्ट्रगल्स आहेत ते सगळ्यांसमोर ठेवायचे. कारण हे सगळे स्टोरीज लोकांना नाही माहिती आहे. अरुण दत्ते 2025चा सगळ्यांना माहिती आहे, बॅलेन्सिंग, मूर्ती, हे ते. बट 2016 ते 2024 अरुण दत्तेनी किती हार्डवर्क केलंय, वर्कशॉपमध्ये काय काय केलंय. म्हणजे पेंटिंग टू कचरा उचलणं, ते कधीतरी माणूस परांची बांधणं, माणूस नाही आहे काय पण, म्हणजे सगळी कामं अरुण दत्तेनी केली. बट अरुण दत्तेला 2025ला ओळखतात सगळे की बाबा अरुण दत्ते, अरुण दत्ते. अरे भाई 2016 ते 2024ला पण तुम्ही बघा ना जर्नी. तर ते जर्नीसाठी आम्ही हे प्लॅटफॉर्म चालू केलंय आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे हे पुढेच जाणार. आणि नक्कीच चिराग, तू तुझा प्लॅटफॉर्म या जगाच्या सगळ्यात मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जाईल अशी माझी बाप्पाचरणी प्रार्थना आहे आणि नक्कीच होईल. आणि म्हणून मी प्रत्येक ब्लॉगर्स आहे किंवा फोटोग्राफर्स आहे, व्हिडिओग्राफर आहे, मी असं बोलत नाही की तुम्ही पण एक नंबर आहेत, तुम्ही पण मार्केटिंग खूप करता, मंडळाची, मूर्तिकाराची, गणपती बाप्पाची खूप चांगल्या पद्धतीत करता. पण तुम्ही पण चिरागसारखं काहीतरी स्ट्रगल करून, त्यांनी पण खूप स्ट्रगल करून हा प्लॅटफॉर्म मिळवला आहे. तर तुम्ही पण असे काहीतरी प्लॅटफॉर्म निर्माण करा, असे प्लॅटफॉर्म ओपन करा जेणेकरून चांगल्या कलाकाराला वाव मिळेल. आणि काहीतरीच टाकायचं आपल्या पेजमध्ये असं नाही का करू, विषय बांधा, विषय बांधून तुम्ही असं मोठे व्हा की जेणेकरून मूर्तिकारालाही, म्हणजे मूर्तिकार नाही बोलत मी, प्रत्येक कलाकार म्हणजे प्रत्येक क्षेत्रात आला, फक्त गणपतीपुरता नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रामधले कलाकार आहे. आज रांगोळी कलाकार आहे, असे वेगवेगळे कलाकार. मी कलाकार म्हटलं तर सगळ्यात पद्धती आहे. साधा आपण इंटेरियर करतो तो पण एक कलाकार. म्हणजे प्रत्येक कलाकार हा प्लॅटफॉर्मवरती आला पाहिजे आणि त्याची मीडियासमोर वाव झाली पाहिजे. कारण एक वेळ असा होता की मी लहान होतो, जेव्हा खातूंच्या घरानं काम करायचो त्यावेळेला किंचित असे मी बघितलेत की पत्रकार आलेत, खातूंची मुलाखत घेतली, लिहून घेतलंय, एक फोटो काढलाय, निघून गेले. पण आज मुलाखत म्हटलं तर 4 कॅमेरे येतात आणि हे सगळं माईक्स वगैरे येतात. हे सोशल मीडिया खूप बदलली आहे. पण त्यावेळेला खातू जे होते ते किंग होते, त्यावेळेला एवढी मीडिया नव्हती, पण त्यावेळेला ते किंग होते आणि आजही त्यांच्या सगळ्यांच्या मनात ते किंगच राहणार आहे. कारण बाप तो बापही होत आहे. आणि दुसरी गोष्ट, आज मीडिया आली आहे म्हणून आज लोक ओळखतात, नाहीतर आज मीडिया नसती तर आम्हाला कोणी ओळखलं नसतं. तर आम्ही खातू नाही आहेत, आम्ही अरुण दत्ते आहेत. पण आपल्या कलेनुसार लोक आपल्याला ओळखतात. पण ज्यावेळेला महाराष्ट्राच्या बाहेर आपला विषय निघतो त्यावेळेला कळतं की चिराग किल्लारेने आपलं काहीतरी भलं केलं आहे, की त्याच्या प्लॅटफॉर्मने आपल्या कुठे कलाकाराचं भलं झालं आहे, की आज महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा लोक ओळखतात की ह्या माध्यमामध्ये. आपण तर स्वतः व्हिडिओ बनवून आपण टाकू शकत नाही की बाबा मी मूर्तिकार आहे, असं केलं, मी आमका आहे, मी धमका, मी हे केलं, मी ते केलं. नाही आहे, आपल्याला तो मोठेपणा नको आहे. पण कुठेतरी एक कलाकाराला वाव देतो, हे एक प्लॅटफॉर्म आहे. माझा गणेश हा जो प्लॅटफॉर्म आहे अप्रतिम आहे. आणि असंच चिराग तू प्रत्येक कलाकाराला इथे घेऊन ये आणि वर्षभरामध्ये त्यांची सगळ्यांची स्टोरी, त्यांचे रेकॉर्डिंग तुझं करतो तर मला बोलायची गरजच नाही आहे. म्हणजे एक नंबर तुझं काम आहे, तुझी जी टीमवर्क आहे अप्रतिम आहे, सगळीच पोरं चांगली आहेत. पण असंच काही करत राहा आणि सगळ्यांसोबत एन्जॉय करत राहा, कारण खूप चांगला व्यक्ती आहे हा. व्यक्तिमत्व बोलाल ना मी, चिराग किल्लारे खूप चांगला व्यक्ती आहे. म्हणजे लहान पोरापासून ते मोठमोठ्या करोडपती लोकांसोबत हा बसतो, हे मी स्वतः बघितलं आहे. मग क्रिकेटर असू दे, फिल्म स्टार असू दे, लहान मुलगा असू दे किंवा कुठलाही असू दे, हा सगळ्यांसोबत उठतो बसतो आणि सगळ्यांच्या घरात जाऊन चहाही पितो. त्याच्यामुळे त्याला असं नाही आहे की मी मोठा आहे तर मी मोठ्यासोबत बसेल, मी छोटा तर छोट्या. म्हणजे तुझा स्वभाव माझ्या अर्जाच आहे की छोटे का आणि मोठे का सगळे आपलेच आहे आणि सगळ्यांचं रक्त आपलं एकच आहे, लाल. त्याच्यामुळे प्रत्येक, मग तो गरीब असू दे, श्रीमंत असू दे, करोडपती असू दे या कोणी असू दे, लहान मोठा, सगळ्यांच्या रक्तामध्ये आपण हिंदू आहे आणि हिंदू राहणार आणि आपलं रक्त पण एकच आहे. त्याच्यामुळे धन्यवाद. आणि या उत्सवाला आपल्याला एक कुठल्या तरी एक ग्लोबल लेवलला न्यायचं आहे. आणि बोलतात ना की लोकांना प्राऊड फील व्हायला पाहिजे की उत्सव, सनातन धर्म जे आहे आपलं, उत्सव होना चाहिए तो सनातन धर्म के जैसा होना चाहिए, नहीं तो उत्सव नहीं होना चाहिए. नाही हे माझा एक, बोलतात ना की माझी ड्रीम आहे की एवढ्या लेवलवर उत्सवाला न्यायचं आहे ना आपल्याला की अनटचेबल व्हायचं आहे. नहीं अनटचेबल तो होएगा ही, क्योंकि आज हैदराबाद में आप देखोगे तो जितना बॉम्बे में, मुंबई में जितना गणेश उत्सव हो रहा है उससे ज़्यादा, कई गुना ज़्यादा हैदराबाद में लोग फैले हुए हैं. मतलब हैदराबाद में हर किसी के दिमाग में सिर्फ गणपति है. आज मुझे हैदराबाद से साल भर पहले ऑर्डर आ रही है,
साल भर पहले फ़ोन आ रहे कि मुझे ये मूर्ति चाहिए, मुझे ये मूर्ति चाहिए। मुंबई से काम आ रहा है लेकिन हैदराबाद से ज़्यादा आ रहा है। इसका कारण क्या है? क्योंकि हैदराबाद से, अदर सिटी से, इसका कारण क्या है कि बाहर कोई दीवाना है, हर कोई मुंबई के दीवाने, हर कोई लालबाग के दीवाने, हर कोई परेल के दीवाने, हर कोई चीरा खिलाने के दीवाने। तो हर कोई इतने दीवाने हुए कि एक गणपति विसर्जन हो कि अगले गणपति के सोचते। मतलब कितना प्यार बढ़ रहा है उनका, कितना माहौल बढ़ रहा है और कितनी वास्तविकता बढ़ रही है कि देखो कि आज हम लोग यहाँ पे पीओपी बैन करके गणेशोत्सव बंद करने का कहाँ तो ये चालू है कि गणेशोत्सव आहिस्ते आहिस्ते कम हो रहा है, लेकिन दूसरे बाजू में पीओपी बड़ी बड़ी मूर्तियाँ बन रही है, वो भी अपने से मुंबई से ज़्यादा बन रही। इसका कारण क्या है कि बहुत श्रद्धा है। पैसे के लिए हर कोई नहीं करता कि उन्होंने पास बहुत श्रद्धा है, भावना है, और वो भावने से वो लोग इतना भगवान के लिए करते। तो मेरा भी यही बोलना है कि हम लोग भी करना चाहिए, जैसा वो लोग को देख के नहीं, हम लोग में तो है, लेकिन गणेश उत्सव, पीओपी बैन, ये सब चीज़ को एक बाजू में रख के फोकस करना चाहिए गणपती बाप्पा बस। जो काही आम्हाला पोलिसांनी जो सहकार्य केला तो मी आजपर्यंत कधी बघितलं नव्हता। बार्शीवाड्याचा धुंदी विनायक एक सरप्राईज पॅकेज होता सगळ्यांसाठी। महाकालचे जे लिंग ते वेगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी ते केलं, तर यावर्षी एवढं अप्रतिम वाटलं की मी तर साध्या पद्धतीमध्ये तो लिंग बनवून दिला ब्लॅक कलरमध्ये, पण ह्यांनी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये दिला आणि वेगळ्या पद्धतीमध्ये तो बघायला भेटला फोटोमध्ये। जेव्हा मी दर्शनाला गेलो बोललो अरे यार मी तो फोटो वेगळा बघितला, हा वेगळा, विसर्जनला वेगळा। म्हणजे विचार करा किती क्रिएटिव्ह माइंड आहे।